नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आपण या ठिकाणी इथे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 या दृष्टिकोनातून आज आपण इथे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये असणाऱ्या सामान्य अध्ययन 3 या विषयावरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. आणि या डिस्कशन मध्ये आज आपण जो काही GS3 चा जो काही सिलेबस आहे त्यामध्ये त्या विषयाचं असलेलं सिलेबस डिकोडिंग, बुक लिस्ट आणि त्या विषयाची स्ट्रॅटेजी कशी असावी किंवा अप्रोच कसा असायला अभ्यासाचा यावरती संपूर्ण डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये इथे करणार आहोत. तर मित्रांनो, आपली जी काही मुख्य परीक्षा आहे यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की खूप मोठे चॅलेंज आहे. कारण की यामध्ये 2025 ची परीक्षा ही पहिली परीक्षा आहे आणि यामध्ये जो काही आवाका आहे तो खरंच खूप मोठा आहे. कारण की आतापर्यंत जे काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्या सगळ्यांना सवय होती. त्यामध्ये सगळं मटेरियल्स उपलब्ध होतं, सगळ्या स्ट्रॅटेजी सगळ्यांना माहित होत्या. परंतु आता हे जे काही पेपर आहे GS3 किंवा जे काही ओव्हरऑल मुख्य परीक्षा आहे याचा आवाका तर खूप मोठा आहेच, परंतु या संदर्भात असणारी जी बुक लिस्ट आहे, गायडन्स आहे, स्ट्रॅटेजी आहे ही अनभिन्न आहे, म्हणजे वेगवेगळी आहे प्रत्येकाची. पण या ठिकाणी इथे आपण जी काही योग्य स्ट्रॅटेजी काय असायला हवी, त्यामध्ये आपला हा सिलेबस किती दिवसामध्ये पिकअप करू शकतो किंवा हा सब्जेक्ट आपल्याला अभ्यास करायचा असेल तर एक डिसिप्लिन कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, बुक रेफरन्सेस काय असायला हवेत, या संपूर्ण डिस्कशन वरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला ही डिस्कशन करेन की हा जो काही माइंडसेट आहे मुख्य परीक्षेचा किंवा जे काही रायटिंग हे जे स्किल आहे याच्यावरती मी तुम्हाला थोडंफार आवाका इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा जो आवाका आहे मुख्य परीक्षेचा याला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. कारण की हा जो काही प्रवास आहे मुख्य परीक्षेचा तो खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजेशीर आहे. त्यामध्ये तुम्ही स्वतः इव्हॉल्व होत असता, तुमचे विचार आहेत ते इव्हॉल्व होत असतात. परंतु आतापर्यंतचे काही पॅटर्न ऑफ ऑब्जेक्टिव्ह हा पॅटर्न अन्यायकारक होता. यामध्ये मुलांना खूप सारा पाठांतर करावं लागायचं, जे फॅक्ट्स आहेत, डेटा आहे तो पाठ करावा लागायचं आणि त्यामध्ये कधीही मानसिक विकास होत नव्हता. परंतु ही जी परीक्षा आहे आता मुख्य परीक्षा, ज्याला आपण इथे मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असं म्हणतो, हा नक्कीच न्याय देणारा हा पॅटर्न आहे. आमच्यासारखे कितीतरी विद्यार्थी ज्यांनी UPSC इंटरव्ह्यू मेन्स दिलेले आहेत ते विद्यार्थी कधीही राज्यसेवा देऊ शकत नसायचे, कारण की तो पॅटर्न जो होता तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. त्यामुळे UPSC मुलं हे साधारण UPSC प्री मेन्स या ट्रॅकमध्ये अडकलेले असायचे. परंतु मित्रांनो, राज्यसेवेमध्ये आज जो काही पॅटर्न बदललेला आहे हा नक्कीच आता राज्यसेवेच्या मुलांना सुद्धा हा चांगला असेल, जे भविष्यामध्ये UPSC एक्झाम देतील. आणि जे मुलं UPSC परीक्षा देत आहेत पण त्यांना यश मिळत नाही ते लोक नक्कीच आता राज्यसेवेमध्ये त्यांना न्याय मिळू शकेल. तर जो काही न्याय मिळवण्याची प्रक्रिया मित्रांनो ती 2025 पासून आता ही सुरू झालेली मी असं म्हणेन. भारतामध्ये जर बघितलं की जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, नागरी सेवा आहे, याची नेमणूक करण्याचं काम आपल्या देशामध्ये 2 लेवलवरती होते. केंद्र पातळीवरती आहे UPSC आणि राज्य पातळीवरती आहे आपले स्टेट PSC. आता या टेस्ट PSC मध्ये आपण जर विचार केला तर साधारण तुम्हाला माहित असेल की जे काही कर्मचारी वर्ग असतात ते ABCDE अशा प्रकारचे सगळे कर्मचारी वर्ग असतात आणि या सगळ्यांची जी काही नेमणूक आहे ती एका विशिष्ट पातळीनुसार विशिष्ट गुणवत्तेच्या आधारे नेमणूक होत असते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रुप A आणि ग्रुप B च्या एक्झाम्स आहेत किंवा जे काही पोस्ट आहेत ज्याला आपण इथे गॅझेटेड A आणि गॅझेटेड B असं म्हणतो, याच्या ज्या काही नेमणुका आहेत ह्या एकदम टॉप लेवलला असतात आपल्या स्टेटच्या पातळीवरती. आणि याची जी काही नेमणूक आहे ती नेहमी मार्फत राज्यसेवेच्या मार्फत ती होत असते, म्हणजेच MPSCच्या मार्फत होत असते. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास आहे या आयोगाचा तो आपल्याला आधी समजून घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला हे कळेल की आता इथून पुढे तुम्हाला या पॅटर्न मध्ये कशा प्रकारे स्वतःला इथे मॅचअप करायचं आहे. तर जवळपास भारत देश जो आहे तो स्वतंत्र झाला असेल 1947 मध्ये, तेव्हा आपल्याकडे काही MPSC आयोग हा नव्हता. खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा काही कारभार जो सुरू झाला असेल तो झाला असेल 1950 पासून. ती डेट तुम्हाला नक्कीच माहित आहे, 26 जानेवारी 1950. आणि इथून पुढेच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही आयोग आहे ते स्थापन व्हायला सुरुवात झाली. केंद्रासाठी असेल तर UPSC आहे, राज्यासाठी असेल तर आपला हा MPSC आहे. महाराष्ट्रामध्ये आपण इथे MPSC ची स्थापना करण्यात आली आणि साधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 1951 पासूनच जे काही गॅझेटेड पोस्ट आहेत, लक्षात घ्या, गॅझेटेड A असेल किंवा गॅझेटेड B असेल, या सगळ्यांची काही नेमणूक आहे मित्रांनो ती आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारे होत होती.
फक्त एक गुणवत्तेचा जो काही आधार आहे तो नेहमी बदललेला आहे. जसं की तुम्हाला माहित असेल की हा जो काही क्रायटेरिया आहे एमपीएससीचा, त्याच्यामध्ये गॅझेट ए आणि गॅझेट बी, त्याच्यामध्ये 1951 पासून तर साधारण 2011 पर्यंत जो काही पॅटर्न होता आपला परीक्षेचा, मित्रांनो हा पॅटर्न हा वर्णात्मक हाच होता. लक्षात घ्या, वर्णात्मक. त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग स्किल महत्वाची होती, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल्स होते 1951 पासून तर 2011 पर्यंत. पण लक्षात घ्या, संपूर्ण देशामध्ये हा जो पॅटर्न आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी, ज्याच्यामध्ये आपण गॅझेटेड असं म्हणूयात, तर हा संपूर्ण देशामध्ये वर्णात्मक हाच पॅटर्न आहे. परंतु असं काहीतरी घडलंय, जे का घडलंय, कसं घडलंय, याचं उत्तर आयोगाला सुद्धा माहित नाहीये. आणि हे उत्तर असं आहे की 2012 ते 2024 यामध्ये साधारण आपल्या देशामध्ये जे काही गॅझेटेड पोस्ट आहेत, यांसाठी आपण इथे ऑब्जेक्टिव्ह ही एक्झाम आपण घ्यायला सुरुवात केली. आणि विशेषतः लक्षात घ्या, महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये गॅझेटेड आणि गॅझेटेड बी साठी ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होत होती 2012 ते 2024 पासून. आणि या ऑब्जेक्टिव्हच्या एक्झामने खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. लोक म्हणजे कोण? आपली जनता, महाराष्ट्राची जनता. एवढंच नाही, आपले जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, की जे काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे ज्यामध्ये फक्त मेमरी, डेटा महत्वाचा असतो, इन्फॉर्मेशन महत्वाची असते, आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये कधीही तुमचं जे काही नॉलेज आहे ते चेक केलं जात नाही, विचार प्रक्रिया ती चेक केली जात नाही. आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये 12 वर्षामध्ये जे काही अधिकारी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये जे काही तयार झाले असतील ते डम अधिकारी आहेत असं मी म्हणत नाहीये. जे आतापर्यंत आपले जे आतापर्यंत समिती आहेत त्यांनी हे विधान केलेलं आहे. इव्हन दळवी साहेबांनी असं एक स्टेटमेंट केलेलं आहे की असं का रिझन होतं की 2013 पासून किंवा 12 पासून तर 2024 पर्यंत हा पॅटर्न का ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आला, याचं उत्तर दळवी साहेबांना इथे सापडलेलं नाहीये. दळवी साहेब ह्या पॅटर्न वरती विचार करणारी एक समिती होती, त्यांनी हे विधान केलेलं आहे त्यांच्या इंट्रोडक्शन मध्ये. आणि वर्णात्मक परीक्षा कशी न्यायपूर्ण आहे, कशामुळे या देशामध्ये आपल्या देशाचं किंवा महाराष्ट्राचं कल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकते, कशा प्रकारे नागरी सेवक हे संवेदनशील आणि भ्रष्टाचार मुक्त असे निर्माण होऊ शकते. कारण की आपल्या देशामध्ये कार्यक्षमता वाढणं खूप गरजेची आहे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काही नाही, फक्त डेटा डेटा डेटा. यामुळे मुलांचं तर नुकसान झालेलंच आहे, महाराष्ट्राचंही आपलं नुकसान झालेलं आहे. दळवी साहेबांनी त्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की आपल्या देशाला वर्णात्मक पॅटर्न जो आहे तो आपल्याला आवश्यक आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी. हे त्यांचं स्टेटमेंट आहे इंट्रोडक्शनचं. आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये तुम्हाला माहितीच असेल, हा तसा पॅटर्न 2021-22 पासूनच सुरू झाला असेल, परंतु जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जे मुलं तयारी करत होते त्यांनी याला विरोध करत असल्यामुळे 2-3 वर्षाला डिले झालं. आणि आता हा पॅटर्न फायनली 2025 पासून हा सुरू झालेला आहे. आता लक्षात घ्या, जे 2025 मध्ये त्यांनी आता परीक्षा दिलेली आहे, आता 2025 ची पूर्व परीक्षा, मित्रांनो तुम्हाला माहित असायला हवं की यामध्ये जवळपास 1,75,000 मुलांनी फॉर्म भरला होता, अर्ज केला होता, 1,75,000. परंतु यापैकी असं म्हटलं जातं, मी कालच न्यूज वाचली लोकमतची, तर त्यांनी असं सांगितलं असेल जवळपास 50% जे विद्यार्थी आहे ते अब्सेंट होते. म्हणजे साधारण आपण अंदाज करू शकतो की 1,00,000पर्यंत मुलांनी फक्त ही परीक्षा दिलेली आहे. म्हणजे साधारण 70 ते 80,000 जे काही मुलं आहे या परीक्षेला अब्सेंट होते. एवढंच नाही मित्रांनो, की अशी कितीतरी मुलं होते की ज्यांनी पहिला पेपर दिला आणि दुसरा पेपर दिलाच नाही. यांची संख्या सुद्धा ही जवळपास 10 ते 20% जाते. साधारण आपण असा अंदाज करू शकतो की जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, जी 1,75,000 मुलांनी फॉर्म भरले होते, यापैकी साधारण केवळ 70 ते 80,000 मुलांनीच ही परीक्षा दिलेली आहे, पहिला आणि दुसरा पेपर. मग असं काय झालं की ही संख्या अचानक एवढी कमी झाली? याचं कारण हेच आहे की पॅटर्न जो आहे मुख्य परीक्षेचा तो खूप मोठा आहे. आणि यामध्ये बहुतांश जे मुलं आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे, जे जुनं मुलं आहेत त्यांना असं वाटतं की आता आपण हे करू शकत नाही, नक्कीच आता आपण कंबाईनला शिफ्ट व्हायला हवं. जे लोक कंबाईनची तयारी करत होते त्यांनी ज्या प्रॅक्टिस म्हणून हा राज्यसेवेचा पेपर दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आजही गोंधळ आहे की मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी. मित्रांनो मी समजू शकतो, नक्कीच तुम्ही 2025 ची परीक्षा दिली असेल, कदाचित तुमचा स्कोर चांगला येत नसेल, कारण की पेपर जो आहे मित्रांनो तो खरंच अवघड होता. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की जे काही फॅक्च्युअल जो काही डेटा आहे तो जास्त असल्यामुळे मुलांना ते हिट करणं अवघड जातं. किती जरी अभ्यास केला तरी सुद्धा ऑन द स्पॉट मध्ये ते उत्तर जमत नाही.
कन्सेप्च्युअल असेल तर आपण सहज क्लिक करू शकतो. जसं की जॉग्राफीचे क्वेश्चन हे कन्सेप्च्युअल असल्यामुळे आपण ते क्लिक करू शकलो, ते सोपे होते. परंतु बाकीच्या विषयांचं काय, जसं की पॉलिटीमध्ये काही क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये खूप डेटा फॅक्चर्स होते. मग राज्यसेवेच्या मुलांना ही एवढी पातळी जी आहे डेटा पातळीवरती ती बघण्याची सवय नाहीये. हा पॅटर्न हा साधारण सरळ सेवा किंवा ग्रुप बी, ग्रुप सी या परीक्षेला चालू शकतो. आणि जो काही माइंडसेट आहे युपीएससीच्या मुलांचा किंवा राज्यसेवा मुलांचा, हा एवढा डेटा फॅक्च्युअल कधी नसतो. तर त्यामुळे हा पेपर नक्कीच अवघड होता. भलेही जागा जवळपास 300, 350, 400च्या जवळपास असतील, तरी सुद्धा जो काही कट ऑफ आहे तो किती असेल याचा अंदाज करणं सध्या म्हणजे खूपच अवघड आहे. पण मित्रांनो हे लक्षात घ्या, भलेही तुम्हाला याच ठिकाणी इथे राज्यसेवेचा तुम्ही निर्णय घेतला असेल, तुम्हाला राज्यसेवाच द्यायची असेल, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण की जी काही परीक्षा आहे ती भलेही तुम्ही समजा पास झाला नसेल किंवा तुम्हाला 2026 ची परीक्षा द्यायची असेल, पण आताचा जो काही फेज आहे, आता जो तुम्ही सध्या बघताय, हा जो काही नोव्हेंबर आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारी पर्यंत हा जो काही 3-3.5 महिन्याचा जो काळ आहे, जे लोक 2026 मध्ये एक्झाम देणार आहेत त्यांना हा मेनचाच अभ्यास करायचा आहे. आणि जे लोक 2026-25चा अभ्यास करत आहेत त्यांना एप्रिल मार्च पर्यंत हा मेनचा अभ्यास करायचा. म्हणजे काही होऊ द्या, तुम्ही 2026 ची एक्झाम द्याल किंवा 25 ची एक्झाम द्याल किंवा ज्या लोकांना 27 ची एक्झाम द्यायची, पण कंपल्सरी तुम्हाला हा मेनचा अभ्यास करावाच लागणार आहे. कारण की मेन्सचा अभ्यास हा खूप मोठी तोफ असल्यामुळे त्याला तुम्ही कधीही नाकारू शकणार नाहीये. तर त्यामुळे मित्रांनो तुमचा रिझल्ट काय असेल, प्लस असेल, मायनस असेल, याचा अजिबात विचार न करता, याच्यामध्ये त्याचं टेन्शन न घेता, जसं तुम्ही राज्यसेवेचाच निर्णय घेतलेला आहे, ही तुमची निवड असल्यामुळे या ट्रॅपमध्ये न अडकता जे तुमचं मेनची प्रिपरेशन आहे फेजची, त्यानुसार तुम्ही सुरू करा. सुरू करा म्हणजे नेमकं काय आहे, त्याआधी हे पॅटर्न जो आहे मेनचा तो व्यवस्थित समजून घ्या. तरच तुम्हाला बाकीची स्वतःची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला डिझाईन करता येईल. स्पार्क अकॅडमीच्या माध्यमातून आपण GS 1, 2, 3, 4 या सगळ्या विषयांची काही स्ट्रॅटेजी आहे आम्ही तुमच्या पुढे घेऊन येत आहोत. तुमचा जो काही मेनचा जो काही माइंडसेट आहे तो कशा प्रकारे बिल्टअप होऊ शकेल, कशा प्रकारे तुम्हाला डाऊट्स याच्यामध्ये राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. पण तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, बिनधास्त तुम्ही आम्हाला या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता. याचबरोबर जे काही व्हिडिओ आहे त्याच्या युट्यूबच्या कमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमची समस्या काय आहे. यानुसार आम्ही जे व्हिडिओज आहेत ते आम्ही बनवत राहू. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी ते समजून घेणार आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये आहे GS 3. हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की घाबरू नका. इथून पुन्हा जे येण्याची पद्धत आहे आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ही न्याय देणारी आहे. कारण की आतापर्यंत आपल्या सगळ्यांवरती अन्याय झालेला आहे, ही आता ही न्यायपूर्ण आहे. आणि विशेषतः या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जे काही पास होण्याची काही पॉसिबिलिटीज आहे ती वाढते. UPSC मध्ये सुद्धा सेम तसंच आहे की पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जवळपास 60 ते 70% लोक असतात. कारण की यामध्ये परत परत अभ्यास करण्याची गरज पडत नाही. फक्त आपल्याला रायटिंग स्किल डेव्हलप करायचं असते आणि तो जो काही डेटा आहे तो तुम्हाला व्यवस्थित विचारा पद्धतीने किंवा क्वेश्चन नुसार तो मांडावा लागतो. तसं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये नसतं, प्रत्येक वेळेस तेवढाच अभ्यास करावा लागतो. तर ही पोटेन्शियल आहे आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची. अजिबात यामध्ये दुर्लक्ष करू नका. कारण की यामध्ये तुम्हाला जी काही परीक्षा द्यायची आहे ती पुढे द्यायची, मग आता त्याची तयारी का नको, अंडरस्टँडिंग का नको, ज्या दृष्टिकोनातून खूप जोमाने तयारी लागा, सकारात्मक दृष्टिकोनातून तयारी लागा, हा रिझल्ट हा आपला येऊ शकतो. नक्कीच आपला हा अभ्यास इथे होऊ शकतो. तर या दृष्टिकोनातून आपण इथे सुरुवात करणार आहोत या आता ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला. आता हे जे आपले डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला माहितच आहे की एकूण मुख्य परीक्षेला आपल्याला 1750 गुण आहेत. यापैकी आपल्याला इंटरव्ह्यू साठी जवळपास 275 आणि आपल्याला एकूण 2025 एवढे गुण आहेत. तर आज आपण जे डिस्कशन करणार आहोत ते आहे 1750 गुणांसाठी. या 1750 गुणांसाठी आपण जर इथे विचार केला, तुम्हाला नक्कीच माहित आहे यामध्ये जवळपास 9 पेपरचा समावेश आहे. 9 पेपर म्हणून तुम्हाला 1750 घ्यायचे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला थोडेसे करेक्शन्स करतो. आता 9 पेपर म्हणजे नेमकं काय, मुळात यापैकी जे काही तुमचे 2 पेपर्स आहेत ते लँग्वेज आहेत. या लँग्वेज मध्ये तुम्हाला माहित असेल की एक इंग्लिश आहे आणि एक मराठी आहे. तर त्यामुळे हे पेपर आपण जर मायनस केले तर साधारण तुम्हाला जे काही पेपर्स आहेत ते फक्त 7च पेपर आहेत. या 7 पेपरच्या दृष्टिकोन तुम्हाला हे 1750 हे मार्क्स आहे. आता हे 7 पेपर कशा प्रकारे डिवाइड होतात, एक आहे GS, एक आहे तुमचा या ठिकाणी एसे आणि एक असेल तुमचा इथे ऑप्शनल. तर अशा प्रकारचं हे या ठिकाणी डिवायडेशन आहे.
यामध्ये ऑप्शनल साठी तुम्हाला जवळपास 500 गुण आहेत, एससी साठी जवळपास 250 गुण आहेत आणि जीएस साठी तुम्हाला साधारण 1000 गुण आहेत. तर अशा प्रकारचं ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन जे मित्रांनो असेल ते आहे 1750. आता या 1750 मध्ये आता आपण जे डिस्कशन करणार आहोत तो आपला मेन फोकस एरिया आहे आपला या ठिकाणी जीएस. कारण की जीएस लक्षात घ्या प्रत्येक डायमेन्शन वेगळे आहे, 3 डायमेन्शन आहे, जनरल स्टडी, एसे आणि ऑप्शनल. तर आज आपण जे डिस्कशन सुरू करणार आहोत स्पार्क अकॅडमी थ्रू आपण जे काही लेक्चर्स तुमच्या पुढे आम्ही आणत आहोत तर ते संपूर्ण जीएस चे लेक्चर्स आहेत. तर यामध्ये आज आपण जे जीएस मध्ये डिस्कशन करणार आहोत ते आहे GS1, GS2, GS3 आणि लास्टला या ठिकाणी आपलं GS4. तर अशा प्रकारचे जीएस चे हे पेपर आहेत. यापैकी आज माझा जो उद्देश आहे, माझा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला डिस्कशन करण्याचा तर तो या ठिकाणी इथे GS3 हा एवढा आहे. GS3 ला जवळपास 250 मार्क्स आहेत, 250 4 विषय 1000. तर आता इथे आपला जो मेन फोकस आहे तो आहे GS3 संदर्भात. तर चला तर आपण सुरुवात करतो आपण GS3. त्यापूर्वी लक्षात घ्या आपण जे काही परीक्षा देणार आहोत आपले जे काही टायमिंग आहे तो टायमिंग समजून घेऊयात. तर मित्रांनो जी काही आपण परीक्षा दिली असेल ती आता दिलेली आहे नोव्हेंबर 2025 मध्ये. आपली जी मुख्य परीक्षा असणार आहे हे साधारण 29 मार्च या दिवशी असणार आहे आपला पहिला पेपर. यामध्ये आधी भाषेचा पेपर आहे, भाषा 1 आणि भाषा 2, आणि नंतर बरोबर 8 दिवसाचा गॅप आहे आणि त्याच्यानंतर आहे निबंधाचा पेपर. परत या ठिकाणी इथे जो काही गॅप आहे मित्रांनो तो जवळपास 2 आठवड्याचा गॅप आहे, जवळपास आपण इला म्हणून 14 दिवस. आणि परत पुढच्या 18 तारखेला तुम्हाला सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2. परत दुसऱ्या दिवशी जे काही म्हणजे जीएसचा जो काही पेपर आहे तो आपला कंटिन्यू आहे 18 आणि 19 एप्रिलला, आणि परत या ठिकाणी इथे 8 दिवसाचा गॅप आहे. म्हणजे साधारण आपण जर इथे विचार केला तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी इथे 140 दिवस आपल्याला या ठिकाणी इथे मिळत आहेत. 140 ते 150 दिवस हा एवढा आपला कालावधी आहे प्रिपरेशनचा. आता यामध्ये या 150 दिवसामध्ये आपल्याला जे अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा आहे, आता ही जी काही स्ट्रॅटेजी असेल म्हणजे 2025च्या मुलांसाठी वेगळी असेल आणि 2026च्या मुलांसाठी वेगळी असेल, 26 आणि 27च्या मुलांसाठी. तर आज जे काही स्ट्रॅटेजी आहे जे काही मी डिस्कशन करणार आहे, माझा जो काही उद्देश आहे तो 25, 26, 27 या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ते एकच आहे. ते तुम्हाला ठरवायचं की तुमचा विषय कधी करायचा आहे, पण हा विषय एक्झॅक्टली काय आहे, अभ्यासक्रम काय आहे याचा या ठिकाणी इथे डिकोडिंग मी इथे करणार आहे. तर त्यामुळे माझा जो काही उद्देश असेल तो तुम्हाला विषय समजून सांगणे हा आहे. तुम्ही कोणत्या टाइम लाईन मध्ये आहात हे तुम्हाला डिसाईड करायचंय, त्यानुसार तुम्हाला त्याची तयारी करायची आहे. आता जे लोक 2026 ची तयारी करणार आहेत त्या लोकांसाठी सुद्धा डेट महत्वाची आहे. तुमची काही परीक्षा आहे 2026 ची ती जवळपास 31 मे 2026 मध्ये होणार आहे, आणि मुख्य परीक्षा जी आहे मित्रांनो तर ती असणार आहे जवळपास 3 ऑक्टोबर. म्हणजे परत लक्षात घ्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, म्हणजे साधारण लक्षात घ्या तुम्हाला मेन्सला 4 महिने राहतात, आणि परत या ड्युरेशन मध्ये असणारी तुमचे जवळपास 20 दिवस, म्हणजे साधारण तुम्हाला यामध्ये 5 महिने मिळतात. म्हणजे आयवेने आपल्याला मेन्स साठी आपल्याला 5 महिने दिलेले आहेत, म्हणजे चांगला वेळ आहे, कमी वेळ आहे, काही तयारी होणार नाही असं अजिबात नाही. 5 महिने म्हणजे मोर दॅन इनफ हा वेळ आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या आता तुमची काही प्रिपरेशन आहे ती कशी असायला हवी. आता यामध्ये मी तुम्हाला नंबर 1 साठी सांगणार आहे जे 2026 ची एक्झाम देणार आहे, 25 ची एक्झाम देणार आहे त्यासाठी सुद्धा सांगणार आहे. पण आधी तुम्ही तुमचा जो काही टाइम लाईन तो फोकस करा. 2026, 2027 ची एक्झाम देणारे मुलं यांच्यासाठी आजचा जो काही वेळ आहे तो लक्षात घ्या आहे जवळपास हा नोव्हेंबर, हा तुमचा हा अर्धा नोव्हेंबर आहे तुमच्या हातामध्ये. त्याच्यानंतर डिसेंबर, नोव्हेंबर, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, त्याच्यानंतर आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. आता लक्षात घ्या 25, 26 साठी यामध्ये आपल्याला 25 साठी मी वेगळे पॅटर्न सांगेन, आणि 26 साठी हा पॅटर्न लक्षात घ्या की या एक्झाम साठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या जवळपास या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णतः मुख्य परीक्षा याची तुम्हाला तयारी करायची आहे, करावीच लागेल. यामध्ये लक्षात घ्या ही मुख्य परीक्षेची तयारी तुम्हाला करायची आहे.
याचबरोबर तुम्ही असा एक सब्जेक्ट घ्या की जो सब्जेक्ट तुम्हाला प्रिलिम साठी सुद्धा तुम्हाला कामाला येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही. तर तो सब्जेक्ट एकदम सोपा मी तुम्हाला सांगतो, तो आहे GS2. याचबरोबर लक्षात घ्या मित्रांनो, जे काही तुमचा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काही दिवस म्हणजे स्टार्टिंगला GS2 जो काही सब्जेक्ट आहे तो पूर्ण करावाच लागेल तो. आणि याचबरोबर तुम्हाला पूर्व परीक्षा तुम्हाला करायची. आता GS2 तुम्हाला पूर्ण कधीपर्यंत करायचं आहे, तर तुम्हाला फेब एंड पर्यंत तुम्हाला करायचं आहे. येस, ऍट एनी सिच्युएशन. आणि जे काही पूर्व परीक्षा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे हाता पिरियड आहेच, पण सायमल्टेनियस तुम्हाला हे GS2 चालवायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा GS2 जो आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काही पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन जो काही पार्ट आहे, तो तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही अँगलनी तुमचा तो कव्हर झालेला असेल. म्हणजे जे काही तुमचे 7 विषय आहेत, या 7 विषयापैकी तुमचा पॉलिटी हा विषय ते संपणार आहे, हे लक्षात घ्या. बाकीचे काही 6 विषय त्यामध्ये तुमचं करंट जे आहे हे तुम्हाला डेली करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला आता किती विषय आहेत तुमच्या हातामध्ये, जवळपास 5 विषय आहेत. आता हे जे काही 5 विषय मित्रांनो, हे तुम्हाला या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यामध्ये तुम्हाला हे करता येऊ शकतात. हे झाली पहिली स्ट्रॅटेजी. आता याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, पुढची स्ट्रॅटेजी आहे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर या महिन्यामध्ये परत जे काही असेल तुमची, ही प्रामुख्याने या ठिकाणी इथे मेन्सची किंवा मुख्यची तयारी असेल. हा पॅटर्न जो मित्रांनो, तो अशा प्रकारे या ठिकाणी इथे लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला असं वाटू शकतं की सर मला मेनची तयारी थोडीशी सोपी वाटते, पण पुरेशी अवघड वाटते. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला याच्यामध्ये असा बदल करता येऊ शकतो की हा जो काही पॅटर्न आहे हा पूर्णतः पूर्व परीक्षा घ्या, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. आणि याच्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये एक विषय तुम्ही घेऊ शकता, तो आहे राज्य व्यवस्था. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा पॅटर्न तुमचा असायला हवा, जे लोक 2026-27 साठी तयारी करत आहेत ते. आता फक्त इथे लक्षात घ्या, जे लोक 2027 ची तयारी करत आहे त्यांच्यासाठी इथे मी सांगेल की तुम्हाला या ठिकाणी इथे नोव्हेंबर पासून तो साधारण या ठिकाणी इथे आपण इथे विचार करूया, कारण तुम्ही 27 मध्ये एक्झाम देणार आहात, तर साधारण मे पर्यंत तुम्हाला जे काही तयारी करता येऊ शकते ती प्री प्लस मेन्स या दृष्टिकोनातून तुम्ही सोबत तयारी करू शकता. हे मी 2027च्या मुलांसाठी सांगेन. आता हे झालं तुमचं 2026च्या अँगलने हा पॅटर्न. 2027च्या अँगलने हा तुम्हाला मी पॅटर्न माझ्या अँगल फिक्स आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या माइंडनुसार, तुमच्या फोकसनुसार तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. पण हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही 2026 ची एक्झाम देणार आहात का 25 ची एक्झाम देणार आहात किंवा 2027 ची. त्यानुसार तुम्हाला हे अशा प्रकारचा टाइम लाईन समजून घेणं आवश्यक आहे. कारण की टाइम लाईनच तुम्हाला पुढे पिकअप करणारे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला किती अभ्यास करायचा, किती अवाका आहे, हे तुम्हाला या ठिकाणी निर्धारित करता येऊ शकते. आता लक्षात घ्या, जे लोक 2025 ची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी तर ऑब्विसली आता जो काही पॅटर्न असेल, जे आता जो काही फेज आहे तुमचा इथे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, तर हा आता हा नक्की तुमच्यासाठी कोणता फेज असेल या ठिकाणी इथे मेनचा हा फेज आहे. तर त्यामुळे याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी इथे नाहीये. आता 26 नंतर जे काही तुम्हाला ही परीक्षा झाल्यानंतर परत एप्रिल किंवा मे, शेवटचा जो काही मे असेल महिना 2026चा, यासाठी तुम्हाला पूर्वचा द्यावाच लागेल. म्हणजे तुम्हाला पूर्वचा ही जो वेळ आहे तुम्हाला कमी मिळणार आहे, जे लोक 2026 ची परीक्षा देणार आहेत. तर त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, हा जो काही गेम आहे हा टाइमचा गेम आहे, परफेक्शनचा गेम आहे. त्यामुळे तुम्हाला या वेळेमध्ये ह्या गोष्टी इथे करायच्या आहेत. 2025 साठी तुम्हाला हा फेज आहे. मग आता आपण लक्षात घेऊयात की 2025 मध्ये ह्या लोकांना जर हे करायचं असेल, साधारण हा किती दिवसांचा वेळ आहे, 140 दिवसांचा हा वेळ आहे. आता ह्या 140 दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास जर संपवायचा असेल तर काय काय करावं लागेल. तर मित्रांनो लक्षात घ्या, 140 दिवसांचे जे नियोजन असेल ते अशा प्रकारचं असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 फॅक्टर्स आहेत, एक आहे GS, एक आहे तुम्हाला ऑप्शनल आणि एक आहे तुम्हाला या ठिकाणी इथे SA. तर तुम्हाला माहित असायला हवं की एसीची काही वेगळी तयारी करण्याची गरज पडत नाही. पण यामध्ये नक्की दर रविवार या ठिकाणी ऍटलिस्ट 2 निबंध लिहा. आणि हे निबंध जे आहे ते मित्रांनो
ते चेक करून घ्या. तुमचे जे काही मेंटॉर असतील, जे काही शिक्षक असतील, जे तुमचे मित्रमंडळी असतील, त्यामध्ये त्यांना ते पेपर दाखवा. त्यांना विचारा की कशा मी प्रकारे एसे लिहिलेले आहे. एसे 2 अँगलने लिहा. एक एसे यूपीएससीचा घ्या, एक एसे जो तुम्हाला सब्जेक्ट जमतो तो लिहा. दोन्ही अँगलने हा एसे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि कंपल्सरी 2 लिहा. आणि हा वेळ सुद्धा तोच आहे, 9 ते जे काही 12 तुमचा वेळ आहे, जो आयोगाने तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही सुद्धा याच वेळेमध्ये हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे साधारण तुम्हाला या 4 महिन्यामध्ये जवळपास तुमचे प्रत्येक आठवड्यामध्ये 4 जरी म्हटलं, 4 गुणिला 2 8, एका महिन्यामध्ये 8. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 4 महिने आहे, अचूक 32. तर 32 एसे होतात. 32 एसे लिहिण्याची गरज नाही, ऍटलीस्ट 25 तरी एसे लिहा या मागच्या ह्या 4 महिन्यामध्ये, पुढच्या ह्या 4 महिन्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारचे तुमचे जवळपास 25 एसे यामध्ये दर रविवारी होणार आहे. आणि एसेसाठी तुम्हाला जे काही कोर्स असतात किंवा जी काही टेक्निक असते, याचे व्हिडिओ थोडे थोडे बघत चला. जास्त एसेला वेळ देण्याची गरज नाहीये. फक्त डेली दर रविवारी 2 निबंध लिहित चला आणि ते चेक करा. बघा तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. तर अशा प्रकारची तुमची या ठिकाणी ते 25 निबंध यामध्ये होऊ शकतात. तर ही तुमची एक स्ट्रॅटेजी होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी जी काही बाब आहे मित्रांनो, ती आहे ऑप्शनल. आणि त्याच्यानंतर आहे जीएस. आता हे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही किती अभ्यास करता ते त्याच्यावरती आहे. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो गेम चेंजर असतो तुमचा, तो आहे ऑप्शनल. आणि ह्या ऑप्शनल मध्ये जर तुम्हाला जर तयारी करायची असेल मित्रांनो, मी माझ्या मतानुसार सांगतोय तुम्हाला, 60% जो काही तुमचा वेळ आहे अभ्यासाचा, तो तुम्हाला 60% हा तुमचा ऑप्शनलला द्यायचा आहे. आणि 40% हा जो काही वेळ आहे हा तुम्हाला तुमच्या जीएस ला द्यायचा आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सर तुम्हाला जर समजा हा डिवाइड कसा करायचा, हा टायमिंग सोपा आहे. जर समजा तुम्ही ऍव्हरेजली 8 तास जर समजा अभ्यास करत असाल, आता तुम्ही मेन्सला म्हणजे लक्षात घ्या 8 तास हा कमीच असतो, कारण की तुम्हाला कमी वेळ मिळालेला आहे. तुम्ही साधारण 10 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे ऍव्हरेज. जास्त मी म्हणत नाही 12 करा 14 तास करा असं नाही म्हणत नाही, फक्त 10 तास तरी मिनिमम अभ्यास करा. आणि ते मिनिमम अभ्यास कसा असेल, सोमवार पासून तर शनिवारपर्यंत. रविवारी फक्त टेस्ट पेपर द्या, निबंध लिहा, बाकी संपलं. अशा प्रकारचा हा जो काही अभ्यास आहे, सोमवार ते शनिवार हा अभ्यास आहे. यामध्ये साधारण लक्षात घ्या 5 तास ऑप्शनल याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर 1 तास जे आहे मित्रांनो, याच्यामध्ये प्रामुख्याने रायटिंग आणि रिव्हिजन करा. हे खूप जरा जास्त महत्वाचे. डेली ऑप्शनलची कमीत कमी अर्धा तास रायटिंग झालीच पाहिजेत आणि बाकीचा वेळ तुमचा रिव्हिजनसाठी. म्हणजे हे तुमचे 5 तास आणि प्लस 1 तास, अशा प्रकारचे तुमचे हे 6 तास या ठिकाणी ते होत आहे. म्हणजे हा तुमचा जवळपास 60% हा तुमचा वेळ आहे. आता बाकीचा जो काही वेळ आहे मित्रांनो 4 तास. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा 4 तास याला मॅनेज करणं खूप अवघड आहे, कारण की जीएस 1 2 3 4 असे 4 विषय आहेत. मग आता यामध्ये मी तुम्हाला माझं प्रामाणिकपणे सजेशन असं देईल की ह्या जीएस 4 मध्ये किंवा ह्या जीएस 1 2 3 4 मध्ये हा 4 तासाचा जो अभ्यास आहे, आता तुम्ही याच्या आधी किती तास अभ्यास केला, कसा केला ते मला माहित नाही. मी तुम्हाला इथे इनिशियल पासून हे सगळ्या गोष्टी सांगतोय, त्यानुसार तुम्ही तुमचं जजमेंट करा. जीएस 1, जीएस 2, जीएस 3 आणि जीएस 4. तर लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारचे तुमचे हे 4 जीएस आहे आणि साधारण तुम्हाला डेली 4 तास अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, मी माझ्या दृष्टिकोनातून सांगतोय, बाकी तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो मॅनेज करा. कसं करायचं हे तुम्ही तुमचं स्वतःच करा. पण यामध्ये माझी स्ट्रॅटेजी सांगणं माझं काम आहे, त्यानुसार तुम्ही स्वतःला फ्लक्च्युएट करा. जीएस 4 हा जो विषय मित्रांनो, तो खूप स्कोरिंग आहे, खूप सोपा आहे, खूप कमी वेळेमध्ये हा कव्हर होणार आहे. मग यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे काही जीएस 4 आहे मित्रांनो, याला रिगरसली तुम्ही काय करा, वेळ द्या, स्टार्टिंगचा वेळ द्या. यामध्ये हा स्टार्टिंगचा वेळ जो आहे तो साधारण 2 ते 2.5 तास याला तुम्ही वेळ द्या, बिंदास. यस, अर्धा तास जे आहे तुम्ही याला रायटिंग प्रॅक्टिस करा रिगरसली. म्हणजे एकदा तुमच्या डोक्यातून हा जीएस 4 गेला की मग तुमच्या डोक्यामध्ये जे हा सब्जेक्ट आहे ते 3च राहतात. आता याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, हे 4 तास जे आहेत मित्रांनो, या 4 तासामध्ये तुम्हाला 2 तास किंवा 1.5 तास यामध्ये तुम्हाला यापैकी जीएस 1, जीएस 2, जीएस 3 असे तुम्हाला हे 3 सब्जेक्ट आहेत. पण लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्हाला 3 फक्त सामान्य अध्ययन आहेत. पण यामध्ये साधारण जर तुम्ही इथे विचार केला तर तुम्हाला विषय एकूण किती आहेत लक्षात घ्या. जीएस 1 मध्ये तुम्हाला भूगोल आहे, त्याच्यानंतर यामध्ये
कला आणि संस्कृती म्हणजे आर्ट अँड कल्चर दुसरा विषय. तिसरा जो विषय आहे हा तुमचा आहे यामध्ये इतिहास, ज्याला आपण इथे आधुनिक भारत असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे आपला जगाचा इतिहास. तर हे आपण असे जर सब्जेक्ट जर काढले तर प्रत्येक GS1 मध्ये 6 सब्जेक्ट आहेत, GS2 मध्ये सुद्धा 6 सब्जेक्ट आहेत आणि GS3 मध्ये सुद्धा तुम्हाला इथे 6 सब्जेक्ट आहेत. म्हणजे लक्षात घ्या GS मध्ये तुम्हाला जवळपास 18 विषयांचा अभ्यास आहे, 18 मॉड्यूलचा अभ्यास आहे. आता हे मॉड्यूल कोणकोणते आहेत लक्षात घ्या. हे सगळं मी तुम्हाला इथे डायग्राम दिलेलाच आहे, लक्षात घ्या इथे. तर हे जवळपास हे अशा प्रकारचे तुम्हाला इथे 6 6 6 18 मॉड्यूल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. GS1 मध्ये जे मॉड्यूल्स आहेत कला संस्कृती, आधुनिक भारताचा इतिहास, जगाचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत, भारतीय समाज आणि भूगोल, अशा प्रकारचे तुम्हाला इथे 6 मॉड्यूल आहेत. यानंतर इथे 6 मॉड्यूल आहेत. त्याच्यानंतर जे आहे GS2 याच्यामध्ये तुमचे हे 6 मॉड्यूल आहेत किंवा 6 विषय आहेत. सामान्य अध्ययन मध्ये तुम्हाला जवळपास इथे 6 विषय आहेत. किती होत आहे? सायंत्रिक 18 विषय होत आहेत. आणि सामान्य अध्ययन मध्ये तुम्हाला हे तुम्ही आपण विषय कव्हर केलेला आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला चर्चा करणार नाही. हा विषय जोपर्यंत तुमचा संपत नाही तोपर्यंत त्याला डेली 2-2 3-3 तास द्या आणि हा विषय एकदाचा संपून टाका. म्हणजे हा एकदा संपला की तुमच्या डोक्यामध्ये फक्त हे 3 विषय राहतात. तर त्यामुळे इथे जी काही स्ट्रॅटेजी असेल मित्रांनो ती या विषयांची आहे, या सामान्य अध्ययनची आहे. आता यामध्ये कसं आहे बघा, प्रत्येकाचं जे काही वेटेज आहे किंवा जी काही डीप लेवल आहे ती मागे पुढे आहे. मग अशा वेळेस हे जे काही 6 विषय आहेत, 6 6 6 18 विषय आहेत, हे कसे समजून घ्यायचे. साधारण जेव्हा तुम्ही सामान्य अध्ययन हा विषय जेव्हा लक्षात घेता तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला हे माहित असायला 1 2 3 4 मध्ये साधारण तुम्हाला 20 विषय आहेत, म्हणजे 20 मॉड्यूल आहेत. आता 20 कसे असतील? 6 6 6 18 आणि हे 2 अशा प्रकारचे तुम्हाला यामध्ये GS 1 2 3 4 मध्ये 20 विषय आहेत. आता हे 20 विषय आपल्या हे आयोगाने दिलेले आहेत आणि या 20 विषयामध्ये जे काही टॉपिक्स आहेत, मेन टॉपिक्स जे आयोगाने डिवाइड केलेले आहेत ते मी डिवाइड केलेले नाहीये. तर हे अशा प्रकारचे तुम्हाला 80 टॉपिक्स आहेत. किती? 80 टॉपिक. मग आता ह्या 20 विषयामध्ये हे 80 टॉपिक कोणकोणते आहेत मित्रांनो? तर मित्रांनो हे सगळे तुमचे हे टॉपिक्स लक्षात घ्या. बघा 1 2 3. आता हे सगळे तुम्ही हे जे काही PPT आहे हे आपल्या मी टेलिग्राम चॅनल वरती शेअर करणार आहे. सर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ना? येस. तर त्याच्यावरती मी तुम्हाला हे शेअर करणार आहे. ही फक्त व्यवस्थित वाचून घ्या, लिहून घ्या. दोन्ही याच्यामध्ये आहे, इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा आहे. हे झाले तुमचे पहिले 21. त्याच्यानंतर आहे हे बघा 46, हे आहे 70 आणि हे आहे 80. आता हे जे काही पॉइंट्स आहेत ती मी तयार केलेले नाही आहेत. जे सिलेबस मध्ये जे मेन पॉइंट्स आहेत याच्या आधारे मी तुम्हाला इथे जवळपास 20 पॉइंट जे आहेत, सॉरी 20 विषय जे आहेत त्याची जवळपास 80 टॉपिक आपण या ठिकाणी ते घेतलेला आहे, जे आयोगानेच दिलेले आहे. आता यापैकी आपण जे डिस्कशन करणार आहोत, माझा जो विषय आहे त्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जे तुम्हाला जे विषय आहे GS4 चा हे तुम्ही करतच आहात. पण मित्रांनो मी तुम्हाला इथे स्पेसिफिकली हे सांगेल की तुम्ही GS3 चा अभ्यास करा. आता मे बी मी माझा GS3 विषय म्हणून तुम्हाला सांगत असेल की तुम्ही तुमचा कोणताही कम्फर्टेबल विषय घ्या. जेव्हा आपली ही पूर्ण स्ट्रॅटेजी डिस्कस होईल GS1 ची, GS2 ची, GS3 ची, त्यानुसार तुम्ही तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी डिझाईन करा. आम्हाला जो आहे ते प्रश्न आम्हाला विचारत चला. तुम्हाला जर काही क्वेश्चन जर असेल तर हा माझा इथे मोबाईल नंबर आहे, तुम्ही याच्यावरती मला संपर्क करू शकता. 8459026397. माझं नाव आहे प्रवीण राऊत. याच्यावरती तुम्ही मला इथे संपर्क करू शकता. आता जे तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगणार मित्रांनो ती आहे या ठिकाणी GS3 ची. आणि स्ट्रॅटेजी लक्षात घेऊयात, नंतर तुम्ही तुमचा अभ्यास डिझाईन करा. आता ह्या GS3 मध्ये किती मॉड्यूल्स आहेत, किती विषय आहेत? तर 6 विषय आहेत. पण लक्षात घ्या एकूण विषय किती आहेत आपल्याला GS मध्ये? तर 20. एकूण त्याच्यामध्ये पॉइंट्स किती आहेत, टॉपिक्स किती आहेत? तर 80. जे आपण डिस्कशन करतोय हा आहे GS3. GS3 मध्ये एकूण विषय आहेत 6 आणि टॉपिक किती आहेत आता हे महत्वाचं आहे. तर GS3 मध्ये मित्रांनो जर आपण टॉपिकचा जर इथे विचार केला तर साधारण यामध्ये आपल्याला हे सगळे टॉपिक इथे डिस्कस करायचे, समजून घ्यायचे. तर हे टॉपिक जे आहे त्यामध्ये तर हे जवळपास तुम्हाला 20 टॉपिक आहेत. लक्षात घ्या किती? 20 टॉपिक. तर हे 20 टॉपिक कोणकोणते आहेत बघा. इंडियन इकॉनॉमी,
inclusive growth, government budgeting, liberalization and industrial policy, infrastructure, investment model, land reform, farmers and e-technology, MSP and PDS, food processing industry, क्रॉपिंग पॅटर्न अँड इरिगेशन. नंतर आहे SNT म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी अचिव्हमेंट्स. त्याच्यानंतर आहे पुढचा पॉइंट, तो आहे अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IPR, कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, challenges to internal security, organized crime, border management, security forces. तर मित्रांनो, यामध्ये आपल्या लक्षात घ्या, GS3 मध्ये एकूण आपल्याला 6 विषय आहेत. लक्षात घ्या, 6 विषय आहेत आणि या 6 विषयामध्ये आपण टॉपिक जर लक्षात घेतलेत तर किती टॉपिक्स आहेत यामध्ये? 24 टॉपिक्स आहेत. म्हणजे तोफ आहे, खूप मोठी तोफ आहे, सोपं नाही एवढं. मग आता हे जे 24 टॉपिक्स आहेत ते कसे कव्हर करायचे, त्याची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, याच्यावरती तुम्हाला मी सविस्तर डिस्कशन करणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ह्या 24 टॉपिक किंवा 6 विषय आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर त्याच्या आधी आपल्याला एक एक विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल. आता पहिला जो विषय मित्रांनो, त्या विषयाचं नाव आहे ठिकाणी इथे आपला सामान्य अध्ययन 3. चला, हा ग्राफ जो आहे तुम्हाला मी परत काढून दाखवतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा, यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे डायमेन्शन्स आहेत, अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला 4 डायमेन्शन्स आहेत. पहिल्या डायमेन्शनचं नाव आहे GS, दुसरा डायमेन्शन आहे आपल्या या ठिकाणी इथे SA, तिसरा डायमेन्शन आहे या ठिकाणी इथे ऑप्शनल आणि चौथा डायमेन्शन आहे लँग्वेज, जो केवळ आपल्याला क्वालिफाय आहे, त्याच्यावरती जास्त विचार नाही करायचा आहे. फक्त इथे लँग्वेज हा शब्द लक्षात घ्या, भाषा. तर अशा प्रकारचे आपल्याला हे 4 डायमेन्शन्स आहेत. GS मध्ये आपल्याला हे 4 GS आहेत. GS1, GS2, GS3 आणि ते आहे तुमचा इथे GS4. आता जे GS3 आहे त्याच्यामध्ये हे 6 विषय लक्षात घ्या. पहिला विषय कोणता आहे, तर पहिल्या विषयाचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था. शब्द तिथे मेन्शन आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. भारतीय अर्थव्यवस्था हा खूप मोठा विषय आहे, पण आपल्याला जो काही विषय जो काही दिलेला आहे महत्वाचा, जे नाव आहे त्याचं नाव आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे असं याचा की मराठी अर्थ आहे तो आहे आर्थिक विकास. कारण की भारतीय अर्थव्यवस्था हा विषय आपल्याला पूर्व परीक्षेला आहे. इथे काय आहे? आर्थिक विकास. शब्दांमध्ये पडा, लक्षात घ्या, शब्द महत्वाचे असतात. हा झाला तुमचा इथे पहिला विषय. दुसरा विषय आहे तुमचा या ठिकाणी इथे कृषी. आता तसं आयोगाने तुम्हाला अशा प्रकारचा कृषी हा वेगळा विषय असं काही दिलं नाहीये, परंतु जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार हा कृषी विषय इथे डिवाइड होतो. त्याच्यानंतर जो काही तिसरा पॉईंट जो मित्रांनो, त्या पॉईंटचं नाव आहे या ठिकाणी इथे तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता विज्ञान हा जो विषय आहे ज्या सामान्य अध्ययन, तो आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आहे, पण मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रामुख्याने तंत्रज्ञान आहे, पूर्ण वेगळं आहे तंत्रज्ञान. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी इथे आपलं पर्यावरण, हा आपला चौथा विषय आहे. पाचवा विषय आहे या ठिकाणी इथे आपला आपत्ती. नुसतं आपत्ती नाहीये, काय आहे? आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, मुळात हा जो काही टॉपिक आहे आपला आपत्ती व्यवस्थापन, हा टॉपिक तुम्हाला सामान्यतः इकडे क्लिक होतो, कुठे? जिओग्राफी मध्ये. म्हणजे शक्यतो मी तुम्हाला हा सांगेल की हा जो टॉपिक आहे आपत्ती व्यवस्थापन, हा तुम्ही जिओग्राफीच्या अँगलने करा. जेव्हा तुम्ही तो जिओग्राफी अभ्यास कराल तेव्हा तिथे तो पॉईंट कव्हर करा. GS3 मध्ये त्याला कव्हर करू नका, कारण की जो आस्पेक्ट आहे हा पूर्णतः जिओग्राफी मध्येच आहे. पण माहित नाही मला की हा टॉपिक यांनी इथे काय घेतलेला आहे, कारण की तिथे जो काही टॉपिक आहे मित्रांनो, जिओफिजिकल फिनॉमिना, हा जो काही टॉपिक आहे GS1 मध्ये, ज्याच्यामध्ये अर्थक्वेक, व्होल्कॅनोज ह्या सगळ्या टर्म्स आहेत त्या इथे लागू होतात. म्हणजे हा सिलेबस तुम्हाला तिथे GS1 मध्ये इथे इंटरलिंक करता येऊ शकतो. म्हणजे हा इथे हा करू नका, पण हे आता आयोगाने दिल्यामुळे तुम्हाला हे इथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर हा तुमचा आहे पुढचा विषय, तो आहे अंतर्गत सुरक्षा. अंतर्गत सुरक्षा. तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला हे 6 विषय आहेत. आता या 6 विषयामध्ये आपण एक एक विषय जो आहे, स्ट्रॅटेजी आपण त्या विषयाची आपण समजून घेणार आहोत. आता तुम्हाला माहितच आहे की यामध्ये आपल्याला 6 विषय आहेत
आणि जवळपास किती पॉइंट्स आहेत? 24 टॉपिक आहेत, 24 पॉइंट्स आहेत. हे पॉइंट नेहमी लक्षात ठेवा डोक्यामध्ये. वाटल्यास हा डायग्राम काढा इथे व्यवस्थित. आता आपण जे डिस्कशन करतोय तो आहे आपला इथे आर्थिक विकास. आता लक्षात घ्या मित्रांनो, आर्थिक विकास हा पॉइंट जेव्हा तुम्ही लक्षात घेता तर याचा सिलेबस कुठे कुठे आहे लक्षात घ्या. बघा हे असे पॉइंट्स आहे आपल्या सिलेबस नुसार: तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैविकता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्राच्या काही भारांच्या. आता हा मुद्दा मी तुम्हाला शेवटी सांगेल, आता सांगणार नाही. आता यामध्ये लक्षात घ्या, जो आपला सिलेबस आहे भारतीय अर्थव्यवस्था, यापैकी कोणकोणते पॉइंट्स आहेत? पहिला पॉइंट, दुसरा, तिसरा, त्याच्यानंतर भारतातील जमीन सुधारणा हात गेला, नंतर आहे या ठिकाणी इथे अर्थव्यवस्थेवरील उदारीकरणाचे परिणाम, नंतर आहे पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक प्रतिमाने. तर मित्रांनो अशा प्रकारचे इथे 1 2 3 4 5 6 पॉइंट जे आहेत हे तुमचे आपले इकॉनॉमीचे आहेत. म्हणजे की बाकीचे काही पॉइंट्स असतील हे तुम्हाला इथे दिसत आहेत 1 2 3, तर हे तुमचे कृषीचे पॉइंट्स आहेत. आता कृषी हा वेगळा आहे किंवा कृषी हा शब्द आहे हे तुम्हाला कुठेही दाखवलं नाही त्यांनी, पण सिलेबस नुसार आपण याला वेगळं केलेलं आहे, आपल्या सोयीसाठी वेगळं केलेलं आहे, अनालिसिससाठी आपण हे वेगळं केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात, हे 3 आणि हे 3 6 मुद्दे आपण इथे डिस्कस करूयात. 6. आता लक्षात घ्या, हे जे काही 6 मुद्दे तुम्ही इथे दिसतायत याला इथे मी शॉर्टकट बनवलं माझ्या सोयीसाठी समजण्यासाठी. तर शॉर्टकट सिलेबस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर हा सिलेबस आहे. तिकडचा सिलेबस इकडेच मी कॉपी केला, काही वेगळं नाहीये. इंडियन इकॉनॉमी, इन्क्लुसिव्ह ग्रोथ, गव्हर्नमेंट बजेटिंग, लिबरलायझेशन, इंडस्ट्रियल पॉलिसी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट मॉडेल. तर हे संपूर्ण तुमचे इथे 6 पॉइंट्स आहेत. म्हणजे हे तुम्हाला हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे. आता इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय, तर होल इकॉनॉमी नाहीये. तर इंडियन इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ काय होतो हे तुम्हाला इथे या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. यामध्ये लक्षात घ्या, इंडियन इकॉनॉमी मध्ये हे सगळे इश्यू येतात. इन्क्लुसिव्ह ग्रोथ, इंडियन इकॉनॉमी मध्ये हे विषय येतात. प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस, ग्रोथ, एम्प्लॉयमेंट अँड डेव्हलपमेंट. तर हा विषय आपला हा इंडियन इकॉनॉमी मध्ये आहे. बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट हे वेगळे पॉइंट्स आहेत. आता आपण हे लक्षात घेऊयात की आता जी काही आपली परीक्षा आहे ती पहिल्यांदाच आहे, परंतु तुम्हाला माहित असेल की हा जो काही पॅटर्न आहे आपला हा परीक्षेचा, हा तंतोतंत जो आहे तो आयोगाच्या लेवलला आपण घेतलेला आहे. सिलेबस हा 100% तोच आहे, काही ती मात्र फरक नाही. फक्त महाराष्ट्राच्या सिलेबस मध्ये त्यांनी महाराष्ट्राचा भारांश जो आहे हा शब्द ऍड केलेला आहे. तर यामध्ये साधारण आपला जे प्रश्न आतापर्यंत आलेले मित्रांनो ते 50, 45, 75 या लेवलला आलेला आहे. 2024 मध्ये हा जो काही पेपर होता मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास या ठिकाणी ते 50 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी तुम्हाला हा जो काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे किंवा इंडियन इकॉनॉमी जो आहे हा पॉईंट इथे आलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुमचे 4 प्रश्न आहे. हा शब्द इथे माझा चुकला, इथे इथे असावा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, कारण इंडियन इकॉनॉमी तो शब्द नाही, काय आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर साधारण तुम्हाला हे 50 मार्काला हा तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमी हा सब्जेक्ट तर आहेच, हे लक्षात घ्या. साधारण तुम्हाला इथे 4 प्रश्न येतात. आता हे 4 प्रश्न जे आहेत मित्रांनो किंवा आपली जी काही परीक्षा आहे इथून पुढे 2025 ची, आता हे अंदाजित आहे सगळं काही, हे लक्षात घ्या. म्हणजे साधारण लक्षात घ्या मित्रांनो, हा पॅटर्न अशा प्रकारचा आहे. म्हणजे 50 प्रश्न हे अर्थव्यवस्थेला असतील, कृषीला हे साधारण 50 प्रश्न असतील, पर्यावरणाला साधारण 40 प्रश्न असतील. 40 प्रश्न म्हणजे 40 मार्क्स लक्षात घ्या. तंत्रज्ञानाला जवळपास 50 गुण असतील, आपत्ती व्यवस्थापनाला जवळपास 30 गुण असतील, अंतर्गत सुरक्षेला 50 असतील. तर हे पॅटर्न ठरलेलं आहे. 50 आणि 60 110, 110 प्लस 40 150, 200 आणि हे इकडे थोडेफार यामध्ये मागे पुढे होऊ शकतं. याच्यामध्ये पर्यावरणामध्ये कधी 30 क्वेश्चन असतात, 30 क्वेश्चन म्हणजे 30 मार्क्स असतील किंवा 40 मार्क्स असतील, तर हे थोडं मागे पुढे होऊ शकते. पण लक्षात घ्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला कंपल्सरी 50 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन हा कंपल्सरी तुम्हाला इथे अंतर्गत सुरक्षा तुम्हाला कंपल्सरी 50 गुणांसाठी आहे. तंत्रज्ञान हा कंपल्सरी तुम्हाला आतापर्यंत 50 गुणांसाठी आहे. कृषी हा सुद्धा तुम्हाला 50 गुणांसाठी आहे. म्हणजे साधारण 50 50 50 50 हे 200 गुण ठरलेले आहेत. आता जे काही बाकीचे विषय आहेत ती तुम्हाला असे डिवाइड होतात, इथे 30 गुण असतील आणि इथे 20 असतील. हा पॅटर्न आहे मित्रांनो, हा तुम्हाला असाच राहण्याची शक्यता आहे 2025 चा. वाटल्यास लिहून घ्या, हा व्हिडिओ नोट डाऊन करून घ्या. एक्झाम होईल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की हा पॅटर्न असाच आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढं कॉन्फिडेंटली का बोलतो मित्रांनो, त्याचं रिझन हे आहे कारण की मागच्या जवळपास 12 ते 11 वर्षाचं जे विश्लेषण आहे ते या ठिकाणी इथे मी केलेलं आहे.
यासाठी माझं एक पुस्तक सुद्धा आहे, युपीएससी मेन्स अनालिसिस, जे 2013 ते 2024 या पुस्तकामध्ये जे विश्लेषण केलं असेल, ट्रेंडिंग अनालिसिस केलेलं आहे, जे युपीएससी सारखं आहे तेच आपल्या या ठिकाणी ते राज्यसेवेचे सुद्धा सेम असणार आहे, ती मात्र फरक नसेल. मग अशा वेळेस आपल्याला हे अंदाज बांधता येऊ शकतो की बाबा हे असं असेल. तर त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक लक्षात घ्या. याची जे ई-पीडीएफ आहे ती सुद्धा उपलब्ध आहे. यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी याचा मच्छामध्ये सिलेबस ब्रेकअप, ट्रेंड अनालिसिस, टॉपिक वाईज अनालिसिस, टॉपिक वाईज PYQ हे सर्व दिलेलं आहे. पण लक्षात घ्या, युपीएससीचा अभ्यास करत असताना हे तर अनालिसिस तुम्हाला महत्वाचं आहेच, परंतु आपला राज्यसेवेचा जो काही पॅटर्न आहे, जो राज्यसेवेसारखा सॉरी युपीएससी सारखा झालेला आहे, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. युपीएससी लेवलनुसार तुम्हाला हे सगळे क्वेश्चन इथे डिवाइड होणार आहे. तर हे अशा प्रकारचे हे वेटेज असेल लक्षात घ्या, म्हणजे अप्रोक्सिमेट हे याचं वेटेज असणारच आहे. त्याच्यानंतर हे जे काही वेटेज आहे मित्रांनो, हे अशा प्रकारचं आहे बघा, जे तुम्हाला मी सांगितलं ना, कॉन्फिडन्स का आहे मला एवढा सांगण्याचा, कारण की हे सगळं विश्लेषण 2013 पासून तर साधारण 2024 पर्यंत हे विश्लेषण मी केलेलं आहे. असं फक्त GS3चं नाही, तर असं प्रत्येक विषयाचं आहे. GS1, GS2, GS3 यानुसार हा जो काही पॅटर्न आहे तो आयोगाचा पॅटर्न माझ्या लक्षात आलेला आहे. इव्हन तो पॅटर्न तुमच्याही लक्षात येऊ शकतो की काही चेंजेस नाहीये. पॅटर्न रिपीट होतोय. पॅटर्न म्हणजे काय असेल, नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते सारखे रिपीट होत आहेत. बघा ना, 24 मध्ये 50, 23 मध्ये 50. आता जे काही 2025 ची परीक्षा मित्रांनो, याचं मी इथे विश्लेषण दिलं नाहीये, कारण की ते मी देऊ शकत नाही तुम्हाला, त्याच्यावर सुद्धा काम चालू आहे. ते बुक स्प्रिंट मध्ये येणार आहे त्यामुळे. तर इथे आहे 50, ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा आहे 50, टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आहे 50, एन्व्हायरमेंट मध्ये जवळपास 30 आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये 20 आहेत, सिक्युरिटी मध्ये किती आहे 50. तर अशा प्रकारे हे सुद्धा इथे वेटेज सेम आहे, जे तुम्हाला मी आधी सांगितलं ते सेम आहे. हे सुद्धा राज्यसेवेला असं सेमच राहणार आहे, काळजी करू नका. म्हणजे आता तुमच्या हे लक्षात आलं की यामध्ये किती किती प्रश्न तुम्हाला असणार आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी स्वाधी तुम्हाला 4 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा जवळपास 4 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये स्वाधी तुम्हाला 3 प्रश्न असणार आहे. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये 2 प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न असणार आहे. 4 4 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17 आणि ऍग्रीकल्चर मध्ये साधारण 3 प्रश्न. तर हे प्रश्नांची लेवल सुद्धा आपण लक्षात घेऊया. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, की कशाला किती क्वेश्चन येतात ते तुम्हाला माहिती आहे, परंतु आपला जो काही आयोग आहे याने याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक पॅटर्न फिक्स आउट केलेला आहे. हा पॅटर्न जो की फिक्स आउट आहे मित्रांनो, तो दिलेला आहे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील. आता हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला आयोग सांगतो. याच्यावरती आयोगाने तुम्हाला हे सविस्तर इथे माहिती दिलेली आहे. बघा, काही दिवसांपूर्वी तुम्हाला आयोगाने अशा प्रकारचं हे जे आहे प्रश्नपत्रिकेचा नमुना हे तुम्हाला लॉन्च केलं होतं. याच्यामध्ये आयोगाने सांगितलं असेल की जे की तुमचा क्वेश्चन पेपर आहे GS 123 मध्ये हा पेपर तुमचा 20 क्वेश्चन्स याच्यामध्ये असतील, 20 क्वेश्चन असणार आहेत कंपल्सरी, जे दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे, मराठी आणि इंग्लिश मध्ये. प्रत्येक क्वेश्चन हा कंपल्सरी आहे, ऑप्शनल कोणताही पॉइंट नाहीये, प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला कंपल्सरी आहे. आणि त्याच्यामध्ये किती मार्क्स असतील प्रत्येक प्रश्नाला, शब्द किती लिहायचे आहेत, हे सगळं तुम्हाला त्या क्वेश्चनच्या खाली डिमार्केट केलं असेल, इंडिकेट केलं असेल. नंतर ऑल क्वेश्चन्स कॅन बी अटेम्प्टेड ओनली इन वन लँग्वेज, आयदर इन मराठी और इंग्लिश. जो तुम्ही तुमचा जे काही ऑप्शन निवडला असेल लँग्वेजचा, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, तेवढंच तुम्हाला या ठिकाणी इथे द्यावं लागेल, दुसरा ऑप्शन तुम्हाला घेता येणार नाही. तर हा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, की जे समजा तुमची माझी लँग्वेज आहे मराठी आणि जर मी पेपर लिहिला असेल इंग्लिशमध्ये, ते चालणार नाही. ते तुमचे क्वेश्चन हे पूर्णतः रद्द होतील. समजा माझं मीडियम आहे या ठिकाणी इथे इंग्लिश, पण मी लिहिलं असेल मराठीमध्ये, ते चालणार नाही. जे तुमचं प्रिस्क्राईब फॉर्मॅट तुमच्या हॉल तिकीट वरती येणार आहे, इंग्लिश और मराठी, त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला हे तुमचा पेपर लिहायचं. हे सगळं तुम्हाला आयोगाने इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आता यानंतर दुसरा इन्स्ट्रक्शन हे लक्षात घ्या, की जे प्रश्न क्रमांक 1 ते 10 जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण प्रत्येक प्रश्नाची काही शब्दमर्यादा 150 शब्दांची आहे. आणि यासाठी तुम्हाला जे मार्क्स दिले जातील हे साधारण 10 मार्क्स दिले जातील. 10, त्याच्यानंतर 11 ते 20 शब्दमर्यादा आहे 250. प्रत्येक क्वेश्चनचा मार्क्स आहे तुम्हाला या ठिकाणी 15. तर अशा प्रकारे 100 आणि प्लस 150 जवळपास 250 मध्ये हे सगळं डिवायडेशन आहे. हा तुमचा फॉर्मॅट आहे, तुमचा GS 1, 2, 3 या सगळ्यांचा हा फॉर्मॅट आहे. GS 4 चाही फॉर्मॅट आहे, इव्हन ऑप्शनचाही फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. पण आपण या ठिकाणी GS 3 चा अभ्यास करत असल्यामुळे हा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगू इच्छितो. लक्षात घ्या, पहिले जे काही 10 क्वेश्चन्स असतील हे तुम्हाला किती मार्कांसाठी आहे, साधारण
प्रत्येक क्वेश्चन हा 10 मार्कांसाठी आहे आणि यामध्ये शब्द मर्यादा आहे ती जवळपास 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. प्रत्येकी जो काही प्रश्न आहे हा तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचा आहे आणि बाकीचे जे आहे तुम्हाला इथे हवा का बाकीचे काही 20 प्रश्न असतील 11 पासून तर 20 पर्यंत यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 15 गुण दिलेलेच आहे आणि प्रत्येकी तुम्हाला 250 शब्दामध्ये ती लिहायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साधारण सर किती शब्द होतात इथे बघा 150 + 10 म्हणजे 1500 शब्द आहेत. इथे आहे जवळपास 2500 शब्द. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ हा होतो की तुम्हाला प्रत्येक जीएस जो आहे हा 4000 शब्दामध्ये लिहायचा आहे. हे काही मोठी म्हणजे अवघड नाही म्हणजे आपण काय म्हणतो आपण त्याला हे काही एवढं सोपं नाही खूप अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला ही रुटीन मध्ये प्रॅक्टिस लागणार आहे. यासाठी तुम्हाला जे काही तुमचं रुटीन प्रॅक्टिस जे आहे या तुम्हाला या गोष्टीमध्ये फिक्स आउट करेल. म्हणजे साधारण 10 गुणाचा जर प्रश्न असेल हा तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहावा लागेल आणि विशेषतः तो 7 मिनिटांमध्ये लिहावा लागेल. म्हणजे हे किती होतात तुमचे 70 मिनिटं. 15 गुण जर असतील तर साधारण तुम्हाला 250 मध्ये शब्दामध्ये लिहावं लागेल आणि मिनिटं आहेत 11 मिनिटं. म्हणजे साधारण किती होतात या ठिकाणी ते 110 180 मिनिटं तुम्हाला मिळतात. तर मित्रांनो माझा पर्सनल असा अनुभव आहे की हा वेळ इनफ नाहीये. खूप प्रॅक्टिस लिहावं लागतंय. इव्हन तुम्हाला माहित असेल की प्रत्येक पेपर जो आहे GS 1 2 3 4 हे सलग 2 दिवस आहे. म्हणजे पहिला GS जो असतो तुमचा हा साधारण जो वेळ दिलेला आहे तुम्हाला हा आहे 9 ते 12 आणि हा 2 ते 5 हा झाला तुमचा पहिला दिवस फर्स्ट डे. सेकंड डे ला तुम्हाला परत GS3 9 ते 12 आणि प्लस GS4 2 ते 5 तर हा तुम्हाला टायमिंग दिलेला आहे. आणि आता लक्षात घ्या जे तुम्ही 2025 साठी जे एक्झाम देणार आहेत त्याचा या ठिकाणी I1 इथे डेट सुद्धा दिलेली आहे बघा 18 एप्रिल आणि 19 एप्रिल. फक्त टाइम दिला नाही I1 पण हा जो काही टायमिंग आहे तो UPSC प्रमाणेच असतो. UPSC मध्ये सुद्धा हा सेम टायमिंग असतो 9 ते 12 आणि 2 ते 5. यांनी हा टायमिंग दिला नाही पण हा टायमिंग हाच असतो हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा जो काही GS चा पेपर आहे तो 18 तारखेला सामान्य अध्ययन 1 सामान्य अध्ययन 2 लगेच 19 तारखेला आहे. म्हणजे थोडक्यात वाट लागणार आहे लिहिताना कारण की सोपं नाहीये. साधारण तुम्हाला एका दिवसामध्ये 6 तास लिहायचे कंटिन्युअसली बोट तुमचे पार चेंबून येणार आहे आणि काही लोकांना तर लिहिता येतच नाहीये. आणि लक्षात घ्या मित्रांनो ह्यामध्ये सर्वात महत्वाचं यश हेच असतं की तुम्हाला 20 पैकी 20 क्वेश्चन तुम्हाला लिहिता आलेत. म्हणजेच तुम्ही इतरांपेक्षा चांगलं तुम्ही आता परफॉर्म केले आणि नक्कीच तुम्हाला इतरांपेक्षा चांगले मार्क्स मिळतात. म्हणजे सर्वात मोठी जी लढाई मित्रांनो तर ती ही आहे नंबर 1 पेपर पूर्ण लिहिणे. म्हणजे 20 च्या 20 क्वेश्चन या ठिकाणी ते लिहिणे नंबर 1 सर्वात मोठं चॅलेंज आहे. सर्वात मोठं चॅलेंज आहे. नंबर 2 जे आहे मित्रांनो ते सर्वात मोठं चॅलेंज आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेत पूर्ण करणे. हे 2 गोष्टी मोठा चॅलेंज आहे. हे जर तुम्ही करू शकला तर तुमचा नक्कीच इंटरव्ह्यूचा कॉल हा येऊ शकतो. मग आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला डेली किती प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. GS मध्ये किंवा ऑप्शनल मध्ये तुम्हाला डेली साधारण 1 ते 1.5 तास ही रायटिंग प्रॅक्टिस करावीच लागेल डेली इथून पुढे 4 महिने. तर तुम्हाला हा एवढा मोठा स्पीड हा मेंटेन होऊ शकतो. आणि विशेषतः लक्षात घ्या हा वेळेत पूर्ण म्हणजे काय असेल की 10 प्रश्न हे साधारण 7 मिनिटांमध्ये ते पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि जे काही पुढचे काही 10 प्रश्न आहेत ते तुम्हाला साधारण 11 मिनिटात पूर्ण होणं आहे. हे जर होत असेल तरच ह्या गोष्टी इथे फॉलो होतात. म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायला लागेल आणि तेवढा जो काही कंटेंट आहे हा तुम्हाला एकदम क्रिस्पी हवा आहे एकदम टू द पॉइंट हवा आणि विशेषतः तुम्हाला तो लिहिता यायला हवा त्या ठिकाणी तो तुम्हाला आठवता यायला हवा. त्यामुळे खूप सारे रेफरन्सेस वगैरे हा काही प्रकार जो आहे तो अजिबातच काही करू नका कारण की काही फायदाच नाही एवढे मोठे रेफरन्सेस करून. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग खूप मोठं लिहावं लागत असेल नाहीये खूप छोटं लिहावं लागतं. फक्त जे लिहायचं ते एकदम टू द पॉइंट आणि जे काही प्रश्न विचारला असेल त्यानुसार लिहायचं आहे. आता ते कसं लिहायचं हे सगळं तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहे. पण आधी तुमच्या हे लक्षात आलं असेल की GS हे किती मोठा चॅलेंज आहे लिहिण्यासाठी सुद्धा आणि तो वेळेत पूर्ण करण्यासाठी सुद्धा. तर हे तुमच्या आता हळूहळू लक्षात येत असेल. आता या ठिकाणी आपला जो काही दुसरा मुद्दा आहे मित्रांनो जे आपण इथे डिस्कस करतोय तो आहे आपला हा विषय कसा पूर्ण करायचा आहे. तर या विषयामध्ये आपल्याला जे काही 24 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे या 24 मुद्द्यांपैकी आपण
जो काही विषय घेतलेला आहे तो आहे इकॉनॉमी, आर्थिक विकास. आता आर्थिक विकास हा आपण जो काही पॉईंट घेतलेला आहे मित्रांनो, यामध्ये जे काही तुम्हाला मी डिवायडेशन दिलं असेल, किती क्वेश्चन येतात, कशा प्रकारे लिहायचे, हे सगळं तुम्हाला डिटेल सांगितले. आता आपण ह्या विषयाचा आपण इथे काय करूयात, अनालिसिस करूयात. विशेषतः विषय आहे आपला फक्त अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात घ्या, पूर्णतः GS3 मध्ये तुम्हाला 6 विषय आहेत आणि 24 टॉपिक्स आहेत. यापैकी आपण जो काही विषय निवडलेला आहे तो आहे अर्थव्यवस्था, म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये साधारण तुम्हाला किती विषय आहेत? किती विषय? जवळपास 10 विषय आहेत. 10 म्हणजे तसे 6च आहेत, पण या 6ला आपण काय केलं, या ठिकाणी डिवाइड केले. तर बघा या ठिकाणी इथे लक्षात येईल तुम्हाला, जे काही तुमचे इकॉनॉमी हा विषय जो आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, 6 विषय तुम्हाला मी दिलेले आहेत. पण ह्या 6 विषयाला आपल्या अभ्यासानुसार जर डिवाइड करायचं म्हटलं तर जवळपास मी याला इथे 10 पॉइंट्स मध्ये, 10 सब टॉपिक मध्ये मी याला इथे डिवाइड केले, सब टॉपिक्स. आता हे सब टॉपिक्स कोणते आहेत? हे 10 सब टॉपिक्स. तरी मित्रांनो, हे 10 सब टॉपिक इथे तुम्हाला अशा प्रकारचे दिसत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ आणि विकास, रोजगार, सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, सरकारी अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेवरील उदारीकरणाचे परिणाम, नंतर आहे औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळे, रेल्वे इत्यादी, आणि नंतर आहे गुंतवणूक प्रतिमाने. आता हा लक्षात घ्या की सिलेबस आहे तुम्हाला 6 पॉइंट्स मध्ये, पण आपण काय केलं, आपल्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला पॉइंट्स महत्वाचे वाटतात, सब पॉइंट्स, हे तुम्हाला मी सब पॉइंट दिले असेल या ठिकाणी ते 10. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सिलेबस आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, कारण की हे मोठं चॅलेंज आहे. सिलेबस डिकोडचा अर्थ हाच तर होतो की सिलेबसला काय करणे, डिवाइड करणे आणि त्याची एक रणनीती तयार करणे, त्याची एक स्ट्रॅटेजी तयार करणे. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे हे 10 सब पॉइंट्स आहेत. आता या सब पॉइंट्स पैकी जो काही अभ्यास असेल, याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण हे आहे की हा मी इथे टॉपिक निवडलेला आहे रोजगार. आता लक्षात घ्या मित्रांनो, जे काही आपण GS 1, 2, 3, 4 चा अभ्यास करणार आहोत किंवा GS3 चा अभ्यास आहे, यासाठी अशा प्रकारची कोणतीही स्पेसिफिक बुक लिस्ट नाहीये. मग आता काय करायचं आहे की जे काही आपण सब टॉपिक निवडला आहे, याला इथे मी सब टॉपिक असं म्हणेल. आता ह्या सब टॉपिकचे काय करणार आहे, या ठिकाणी इथे मी मल्टिपल डायमेन्शन्स तयार करणार आहे. मल्टिपल डायमेन्शन्स. आता मल्टिपल डायमेन्शन या शब्दाचा अर्थ हा होतो की हा जर टॉपिक जर मला समजून घ्यायचा असेल तर मला हा टॉपिक किती भागामध्ये डिवाइड करता येऊ शकतो, यालाच आपण या ठिकाणी इथे मल्टी डायमेन्शन असं म्हणतो. मग या मल्टी डायमेन्शन मध्ये सर्वात महत्त्वाचा डायमेन्शन हा असतो की रोजगार म्हणजे काय, कारण याला प्रश्न इथे विचारत जायचे, रोजगार म्हणजे काय, हा यांचा हा पहिला डायमेन्शन आहे. दुसरा डायमेन्शन हा आहे रोजगाराचे प्रकार. रोजगाराचे प्रकार, भारतात रोजगारासंदर्भात स्थिती, भारतात स्थिती, हा तुमचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतरचा पर्स्पेक्टिव्ह आहे या ठिकाणी ते रोजगार किंवा बेरोजगारीची समस्या, बेरोजगारीची कारणे. बेरोजगारीचे परिणाम. किती झाले आपले? जवळपास 5 डायमेन्शन याच्यामध्ये झालेले आहेत. चला आणखी डायमेन्शन लक्षात घ्या कोणकोणते असतील. 6 मध्ये हे आहे बेरोजगारी चे आव्हाने कोणकोणते आहेत. त्याच्यानंतर नंबर 7 आहे याचे उपाय, याच्यावरती कोणकोणते उपाय होऊ शकतात. त्याच्यानंतर नंबर 8चा डायमेन्शन होऊ शकते भारत सरकारचे प्रयत्न. तर मित्रांनो, हे काय आहेत, रोजगार हा टॉपिक घेतला आणि याचे आपण इथे मल्टिपल डायमेन्शन्स तयार केलेले आहेत आणि हे मल्टिपल डायमेन्शनचा अभ्यास करणे, मल्टिपल डायमेन्शनचा एक एक पॉइंट जो आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स मध्ये लिहित जाणे. रोजगार म्हणजे काय, जो व्यक्ती 15 ते 59 वयापर्यंत आहे,
जो कामाची इच्छा करतो आणि काम मिळत आहे त्याला म्हणतो रोजगार. बेरोजगार म्हणजे कोण? ज्याचं वय 15 ते 59 आहे, ज्याची काम करण्याची इच्छा आहे पण त्याला काम मिळत नाही, त्या व्यक्तीला बेरोजगार असं म्हणतो. ही झाली त्याची व्याख्या. मग बेरोजगारीचे कारण कोणकोणते आहे भारतामध्ये? तर भारतामध्ये बेरोजगारीचे कारण कोणकोणते असतील? शिक्षणाचा अभाव, पायाभूत सुविधाचा अभाव, सरकारी जे काही यंत्रणा आहे ती परिपूर्ण नसणे, त्याच्यानंतर जे काही संरचनात्मक जो विकास आहे तो देशामध्ये न होणे, ही सगळी बेरोजगारीचे कारणे होऊ शकतात. याचे परिणाम काय असेल? गुन्हेगारी वाढणे, गरिबी वाढणे, देशामध्ये जे काही आर्थिक विषमता आहे ती वाढणे. हे असे खूप सारे पॉईंट जे मित्रांनो, हे तुम्ही स्वतःहून काय करायचे, विचार करायचे, वेगळ्या रेफरन्सेस मध्ये वाचायचे, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला इथे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बुकलिस्ट सांगणार नाहीये. साधारण मार्केटमध्ये ज्या ज्या क्लासेसचे तुम्हाला नोट्स मिळत आहेत ते सगळे नोट्स घ्या आणि त्याचा स्वतःचा एक नोट्स बनवा, तो बेस्ट ऑप्शन आहे. कारण की तुमची वन टाइम प्रिपरेशन आहे. एकदा तुम्ही रोजगार हा टॉपिक क्लिअर केला, व्यवस्थित हा या डायमेन्शन तुम्ही लिहिला, की परत तुम्हाला या ठिकाणी लिहिण्याची आवश्यकताच पडणार नाही, परत तुम्हाला वाचण्याचीच आवश्यकता पडणार नाही. मग रोजगारावरती कसाही प्रश्न येऊ द्या, कसाही कोणत्या अँगलने येऊ द्या, हा तुम्हाला लिहिता येऊ शकेल. पण त्याच्या आधी जो काही बेसिक ऑफ सब्जेक्ट आहे, बेसिक ऑफ सब टॉपिक जो आहे, तुम्हाला समजणं खूप खूप महत्वाचं आहे. तर हा झाला तुमचा एक अजेंडा. आता याच्यात तुम्हाला मी आणखी एक अजेंडा सांगेल, तोच पॉईंट आहे तुमचा इथे सर्वसमावेशक वाढ. तो तुमच्या सिलेबसचाच पॉईंट आहे बघा इथे. हा, आता इथे मी पॉईंट दुसरा निवडतो. इथे सर्वसमावेशक वाढ म्हणजेच काय आहे? वाढ म्हणजे विकास. बघूयात आपण त्याच्यावरती मल्टिपल डायमेन्शन्स कशा प्रकारे आपण लिहू शकतो. बघा, सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय, याचे वाढीचे घटक कोणकोणते आहेत, सर्वसमावेशक वाढीचे वैशिष्ट्य कोणते आहेत, याच्यामध्ये फायदा कोणता आहे, आव्हाने कोणते आहेत, वाढीसाठी भारताचे प्रयत्न कोणते आहेत, अभ्यासक्रम आणि ट्रेंड विश्लेषण काय आहे, यूपीएससी मुख्य परीक्षेला याचे पीवायक्यू कसे आलेले आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जर तुम्हाला असं वाटलं की नाही सर याच्यामध्ये मला असं वाटतं की आणखी डायमेन्शन ऍड होऊ शकतो, तर लिहा सर्वसमावेशक वाढीसाठी भारताचे असलेले प्रयत्न, जे दिलेलेच आहे. किंवा तुम्हाला जर संबंध सांगायचा असेल तर जसं की संबंध होऊ शकतो सर्वसमावेशक वाढ आणि पायाभूत सुविधा, याचा संबंध काय, तुम्ही डायमेन्शन्स लिहा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ते जेवढे तुम्हाला डायमेन्शन तयार करता येतील ते बिंदास लिहा आणि प्रत्येक डायमेन्शनची स्वतःच्या वहीमध्ये नोट्स तयार करा, बस एवढंच. तर तुम्हाला जर हे शक्य नसेल तर मार्केटमध्ये असणाऱ्या ज्या काही कोचिंग क्लासेसच्या नोट्स आहेत त्या वाचा. विशेषतः हे वाचणं किंवा असा अभ्यास करणं महत्वाचं आहे. नाहीतर काय होईल की तुम्ही खूप सारे रेफरन्सेस वाचलेत आणि काही लक्षात राहणार नाही. हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सातत्याने असंच वाचावं लागेल. जर तुम्ही हे असं करू शकला तर तसंच लिहिता येईल, सो फॅक्ट आहे. तर त्यामुळे मित्रांनो ही प्रिपरेशन अशीच आहे. चला आणखी तुम्हाला मी उदाहरण देतो यामध्ये. जसं की पीपीपी मॉडेल हा जो काही मॉडेल आहे, हा तुमचा संबंध आहे तुमच्या गुंतवणूक मॉडेल संदर्भात. जे काही गुंतवणूक मॉडेल आहे, ज्याला आपण इथे गुंतवणूक प्रतिमाने असं म्हणतो, हा तुमचा सिलेबस या ठिकाणी इथे अटॅच होतो, गुंतवणूक परिणामी. आता याच्यावरती आपण इथे मल्टिपल डायमेन्शन्स कसे तयार करू शकतो, तर हे मल्टिपल डायमेन्शन अशा प्रकारचे आहेत. गुंतवणूक प्रतिमाने म्हणजे काय, पीपीपी मॉडेल काय आहे, याचे वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, याची आवश्यकता काय आहे, पीपीपी मॉडेल याची उदाहरणे, भारतामध्ये कशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे किंवा अपयशी झालेला आहे, याचं महत्व, आव्हाने. हा झाला तुमचा एक, काय झाला तुमचा पीपीपी मॉडेल, ज्याला इथे मी सब टॉपिक असं म्हटलेलं आहे. नंतर आहे एफडीआय. एफडीआय काय आहे, एफडीआय ची वैशिष्ट्ये, एफडीआय ची भारताला आवश्यकता, एफडीआय चे भारतातील इतिहास, एफडीआय चे फायदे, एफडीआय चे आव्हाने, एफडीआय मध्ये असणारी भारताची स्थिती, भारतामध्ये एफडीआय वाढवण्यासाठी असणारे प्रयत्न आणि कार्यक्रम. म्हणजे तुम्हाला जर समजा हा पीपीपी मॉडेल जर करायचा असेल, हा गुंतवणूक मॉडेल जर करायचं असेल, तुम्हाला यामध्ये हे सब टॉपिक जे आहेत, या सब टॉपिकची तुम्हाला इथे मल्टिपल डायमेन्शन्स तयार करता यायला हवे. जर तुम्ही हे करू शकला मित्रांनो, तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. तुम्हाला असाच अभ्यास करायचा. आता तुम्हाला काय करायचंय, आता एफडीआय म्हणजे काय हे तुम्हाला नेटवरती शोधायचंय, नोट्स मध्ये शोधायचं, एक व्याख्या तयार करायची आणि स्वतःच्या अँगलने काय करायचं ते लिहून घ्यायचं की अशा प्रकारची गुंतवणूक जी थेट परकीय देशातून आलेली गुंतवणूक आहे, आरबीआयच्या व्याख्येनुसार जर ही गुंतवणूक एकूण 10% पेक्षा जास्त असेल तर त्यालाच आपण इथे प्रत्यक्ष गुंतवणूक असं म्हणतो, म्हणजेच एफडीआय असं म्हणू शकतो. झाली याची शॉर्टकट डेफिनेशन. नंतर काय आहे, एफडीआयचे वैशिष्ट्य काय आहे, एफडीआय ही दीर्घकालीन असते. एफडीआय ही अविचलित होणारी गुंतवणूक आहे, जी देशाला स्थिरता प्रदान प्राप्त करते, ज्यामुळे देशाचा विकास होऊ शकतो. एफडीआय ही नेहमी त्या देशाला विकासाकडे घेऊन जातो, देशामध्ये पायाभूत सुविधा वाढतात. हे कायचे वैशिष्ट्य आहे.
भारताला का आवश्यकता आहे? कारण की भारत हा डेव्हलपिंग कंट्रीज आहे आणि या डेव्हलपिंग कंट्रीजसाठी सर्वात महत्वाचं हे आहे गुंतवणूक, पैसा. तो आपल्याला एफडीआयच्या माध्यमातून येऊ शकतो. मग यामध्ये इतिहास काय असेल हे सांगता येईल तुम्हाला. 1947 ते 1991 पर्यंत भारतामध्ये एफडीआय ही अलाउड नव्हती, परंतु 1991 नंतर भारतामध्ये काय स्थिती आहे, एवढंच नाही तर आपण विमा क्षेत्रामध्ये सुद्धा एफडीआय आता 100% करण्याचं आपण ठरवलेलं आहे. याची इम्पॅक्ट काय होतात किंवा एफडीआय का महत्वाची, कोणकोणती आव्हानं आहेत, हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि तुमच्या स्वतःच्या एक नोट्स तुम्हाला तयार करावे लागतील. मित्रांनो, ही तुमची बेस्ट टू बेस्ट स्ट्रॅटेजी होऊ शकते. दुसरा याच्यामध्ये कोणताही अजेंडा या ठिकाणी इथे नाही, हा पॉईंट लक्षात घ्या. आता यामध्ये मित्रांनो हे तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगितली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा काहीतरी बेस असेल. हो मित्रांनो, नक्कीच बेस आहे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला का डेव्हलप केली याचं रिझन तुम्हाला सांगतोय की आपला जो काही सिलेबस आहे, आता हे लक्षात घ्या, हे डिवायडेशन कसं आपण करू शकतो. मी तुम्हाला हे सगळं इथे लिहून देऊ शकतो, पण मला काहीतरी इथे लिमिटेशन्स आहे. समजा हा पेपर आहे या ठिकाणी इथे आपला सामान्य अध्ययन GS3, हा GS3 मध्ये आहे. ठीक आहे. आता इथे मी इथे नाव देतो विषय. विषय कोणता आहे या ठिकाणी इथे? आर्थिक विकास. नंबर 1 पॉइंट आहे आर्थिक विकास. मुळात हा तुमचा सिलेबसचा मेन पॉइंट आहे, म्हणजे विषय आहे. आता हा विषय असल्यानंतर काय करायचं तुम्हाला बघा. आता याच्या संदर्भात असणारा मेन टॉपिक जो तुम्हाला आयोगाने दिलेला आहे, मेन टॉपिक कोणता आहे याच्यामध्ये? समजा एक उदाहरण घेतो आपण इथे, इन्व्हेस्टमेंट मॉडेल. इन्व्हेस्टमेंट मॉडेल हा तुमचा मेन टॉपिक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमचा सब टॉपिक कोणता आहे? याच्यामध्ये तुमचा जो काही सब टॉपिक आहे तो या ठिकाणी इथे आहे नंबर 1. त्याचं नाव आहे या ठिकाणी इथे पीपीपी मॉडेल. ओके. आता हा पीपीपी जे मॉडेल आहे मित्रांनो, या पीपीपी मॉडेल मध्ये आपल्याला काय करायचंय, याचे मल्टिपल डायमेन्शन तयार करायचे. मल्टिपल डायमेन्शन्स. आता मल्टिपल डायमेन्शन म्हणजे काय हे तुम्हाला इथे लिहिता यायला हवं. जर एक 6 तयार केले, जर हा तुमचा पहिला मुद्दा, म्हणजे अशा प्रकारचे डिवायडेशन करायचे. आता परत दुसरा विषय आर्थिक विकास. परत इथे सेम मुद्दा आहे. मेन टॉपिक कोणता आहे तुमचा इथे? इन्व्हेस्टमेंट मॉडेल. सब टॉपिक कोणता या ठिकाणी इथे? एफडीआय. पॉइंट कसे असतील या ठिकाणी इथे असे. एफडीआय म्हणजे काय, एफडीआय चे वैशिष्ट्ये. तर मित्रांनो लक्षात घ्या, जे तुम्ही आता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, हा जो काही कॉलम आहे या ठिकाणी इथे विषयाचा, तर अशा प्रकारचा हा जो काही चार्ट आहे, हे तुम्हाला एकूण 6 विषयांचा अशा प्रकारचा तुम्हाला चार्ट तयार करता येऊ शकतो. हे जे काही मेन पॉइंट्स आहेत तुमचे या ठिकाणी इथे GS3 चे, हे एकूण 24 पॉइंट्स आहेत. आणि जे काही सब टॉपिक मध्ये जो मी याला जर डिवाइड केलं मित्रांनो, तर हे साधारण याच्यामध्ये 50 टॉपिक या ठिकाणी होतात. म्हणजे मेन टॉपिक आहे 24. त्याच पद्धतीने इथे लक्षात घ्या मित्रांनो, जे तुम्हाला मी सांगितलं असेल पूर्ण आता GS मध्ये, नाव वी आर टॉकिंग अबाउट द GS 1 2 3 4. यामध्ये अशा प्रकारचे विषय किती आहेत? 20. त्याच्यानंतर सब टॉपिक्स किती आहेत या ठिकाणी? ते 80, जे आयोगाचे आहेत, मी ऍड केले नाहीत. फक्त जे मी ऍड केले असतील ज्या सिलेबस नुसार ते या ठिकाणी आहे. ते किती आहे? साधारण 200 टॉपिक्स आहेत. आणि अशा प्रकारे या प्रत्येक टॉपिक्स आपण इथे मल्टिपल डायमेन्शन्स तयार करू शकतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पॅटर्न नेहमी असाच करायचा आहे का? याला तर खूप वेळ लागेल. मला माहिती आहे वेळ लागेल, पण मित्रांनो ही स्ट्रॅटेजी अशी असेल की एक्झाम मध्ये जे काही प्रश्न आहे तो तुम्ही आत्ता जज करू शकता. समजा पीपी मॉडेलवरती जर प्रश्न आला असेल, तो कसाही येऊ द्या, कसाही येऊ द्या, मग तो UPSC ला असेल किंवा राज्यसेवेला असेल, तो कसाही येऊ द्या, तर तुम्ही आज या ठिकाणी इथे जज करू शकता किंवा आज या ठिकाणी ते आलेला प्रश्न आहे तो तुम्ही सहज लिहू शकता. कारण की पीपीची व्याख्या तुम्हाला माहितच असेल, त्याचे वैशिष्ट्य माहित असेल किंवा देशामध्ये सक्सेस मॉडेल असेल, तेच तुम्ही तिथे उतरून टाका, संपला विषय. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा तुमचा एक मॉडेल जो की बेस आहे हा इथे तयार होऊ शकतो. आणि मित्रांनो अशा प्रकारचे जे पीपीटी आहे, PDF जे आहे, जे GS3 ची जी पीडीएफ्स आहे,
GS3 ची जे पीडीएफ्स आहेत हे आम्ही या ठिकाणी इथे क्लास नोट्स म्हणून आपण देत असतो. किंवा लक्षात घ्या GS3च्या पूर्णतः क्लास नोट्स आपण क्लासमध्ये देत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर तुम्ही क्लासवाले आहे तर तुम्ही क्लासला प्रमोट करताय, तुम्ही तुमच्या मटेरियलला प्रमोट करताय, तर बरोबर आहे, चुकीचं काही नाही याच्यामध्ये. पण मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही हे सगळं स्वतःहून जर करत गेला तर यासाठी तुमचा स्वतःचा वेळ हा खूप लागेल. तुम्हाला त्यासाठी स्वतःहून खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. परंतु तुमच्या सोबत हे एक्सपर्ट असणार आहेत, टीचर्स असणार आहेत, मेंटर असणार आहेत की जे सगळं तुम्हाला रेडीमेड मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला फक्त त्या टीचर्स लोकांना फॉलो करायचे, ते ऐकायचे, त्या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि फक्त तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करायची. म्हणजे ऑल टाइप्स ऑफ द मटेरियल्स आणि नोट ज्या आहेत त्या तुम्हाला उपलब्ध असतील. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्या व्यवस्थित वाचायचे आहेत, रीड करायचे आहेत आणि स्वतःहून ते रायटिंग करायचे. हा पार्ट फक्त तुमच्याकडे तेवढा आहे. बाकीचं जे काही मटेरियल मेकिंग असेल किंवा अशा प्रकारचे डायमेन्शन्स असतील, हे काम जे तुमच्या मेंटॉरचं आहे. आणि मेंटॉर किंवा एखादा क्लास जो आहे तो त्याचेच पैसे घेत असतो की तुमचा वेळ वाचलेला आहे म्हणून. तो खूप हुशार असतो म्हणून नाही, तर त्याला माहित असतं की एक्झाम मध्ये काय विचारलं जातं, काय येऊ शकते. आता यामध्ये तुम्हाला वाटू शकतं की सर क्लासचं प्रमोशन करतायत, पण मित्रांनो हे लक्षात घ्या, मी माझ्या लाईफची सर्वात मोठी मिस्टेक सांगतोय. जो मी माझ्या लाईफचा पहिला अटेम्प्ट जेव्हा दिला होता UPSCचा, तेव्हा त्याच्यामध्ये माझा बराच वेळ जो आहे तो स्वतः मटेरियल तयार करण्यामध्ये, स्वतःच्या नोट्स तयार करण्यामध्ये किंवा खूप अभ्यास करण्यामध्ये वेळ गेला. मला जे काही माझे मेन्स आहे ती मी दिली होती व्यवस्थित, परंतु काही मार्कांनी माझी मेन्स गेली. म्हणजे इंटरव्ह्यूला मी मिस झालो, जाऊ शकलो नाही, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नाही. पण आज असं वाटतं की जर समजा मी मेन्स मला असं कोणतरी रेडीमेड मटेरियल दिलं असतं, व्यवस्थित मी लिखाण काम केलं असतं, तर कदाचित मी पहिल्या झटक्यामध्ये निघालो असतो आणि मला जे काही म्हणजे एफर्ट्स आहेत ते वाचवता आले असते. जास्तीत जास्त मला आणखी रायटिंग कामावरती करता आलं असतं. 3-4 मार्क्सचा गॅप म्हणजे काहीच नसतो तो. पण काय केलं, हे सगळं आपण त्याला म्हणतो ना सेल्फ प्रिपरेशन्स. आपण याच्या नांदामध्ये काय करतो, काही नाही, सेल्फ प्रिपरेशन नेहमी चांगलीच असते, पण गोंधळ असा असतो की यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो. आपले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण कधी कोणाकडून चेक करून घेत नाही, आपल्याला ती भीती वाटते. त्यामुळे आपला जो काही प्रोग्रेस आहे तो तेवढाच तिथपर्यंत थांबत असतो. पण मित्रांनो, ज्या मिस्टेक्स तुमच्या मेंटॉरनी केल्या असतील, ज्या तुमच्या टीचरनी केल्या असतील, त्या तुम्ही करू नका. तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा अभ्यासाचा जो वेग आहे तो जास्तीत जास्त वाढवा. आणि हा कसा होऊ शकतो, विथ एक्सपर्ट होऊ शकतो. तुम्हाला असं वाटत असेल की सर आम्हाला सांगतायत, पैसे घेतायत, त्याच्यात चुकीचं काही नाही मित्रांनो. इकॉनॉमीचा तो नियमच आहे. जर समजा समोरचा व्यक्ती तुम्हाला देतोय तर तो तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतो आहे. तो तुमची टाइमची व्हॅल्युएशन करतोय, तुमच्या रायटिंग स्किलची व्हॅल्युएशन करतोय आणि त्या बदल्यामध्ये तो पैसे घेतोय. एकदम तुम्हाला तेवढाच वेळ लागेल तेवढी प्रोफिशियन्सी येण्यासाठी, तेवढी इफिशियन्सी येण्यासाठी. तर त्यामुळे हे चुकीचं असतं. सर तुम्ही प्रोफेशन करतायत याला मला काही वाटत नाही, बिकॉज वी आर प्रोफेशनल पीपल. जे आहे ते आहे, विनाकारण जो काही बुरका आहे तो समाजसेवेचा न टाकता जे आहे ते सांगणं हेच महत्वाचं आहे. आणि हीच तुम्हाला जे काही प्रिपरेशन आहे नेहमी शिकवत असते, जे आहे तसं आहे तसं आहे. येस, तर मित्रांनो ही प्रिपरेशन तुम्हाला अशा प्रकारची करायला हवी. तुम्ही तुमचं सेल्फ नोट्स तयार करा, वेळ लागेल मला माहिती आहे, पण हे प्रिपरेशन जे आहे ती अंतिम ध्येयापर्यंत जाऊ शकते. यासाठी आपण नक्कीच तुम्हाला इथे मदत करू शकतो. पण याच्या आधी तुम्हाला हे स्वतःला माहित असणं गरजेचं की हे एक्झॅक्टली काय आहे, याचं महत्व काय आहे. यासाठी तुम्हाला मी इथे आस्पेक्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला की आता हे सगळं कसं तयार करायचं आहे, हे सगळं तसं काहीतरी प्रोसेस असेल याची. तर मित्रांनो, नंबर 1 ची प्रोसेस आहे सिलेबस काय आहे. सिलेबस नुसार काय करायचं तुम्हाला आता माहितच झालेलं आहे. सिलेबस, मेन पॉईंट आणि सब पॉईंट्स. आता याच्यानंतर आपण जे काही मल्टिपल डायमेन्शन्स तयार करणार आहोत, हे मल्टिपल डायमेन्शनचा बेस काय आहे. सर्वप्रथम आपल्याला UPSCचे PYQ बघायचे आहेत, कारण की राज्यसेवेचे PYQ आतापर्यंत आलेले नाहीये. हे UPSCचे PYQ बघायचे. यानुसार आपले जे काही डायमेन्शन्स आहेत ते तयार करायचे. बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारी भारतामध्ये कशा प्रकारे आहे, त्याचे परिणाम कोणते असतील, यासाठी भारताचे प्रयत्न काय आहेत. जेवढे तुम्हाला मल्टिपल डायमेन्शन्स तयार करता येईल तेवढे मल्टिपल डायमेन्शन्स तयार करा. आणि मल्टिपल डायमेन्शन्स तयार केल्यानंतर त्याच्यावरती स्टडी करा, त्याच्या प्रॉपर नोट्स बनवा आणि त्यानुसार परत परत त्या गोष्टी काय करा, रिवाइज करा आणि प्रॅक्टिस करा. याच्यानंतरचा पुढचा पार्ट असतो मित्रांनो, तो आहे व्हॅल्यू ॲडिशन्स. म्हणजे काय आहे याच्यामध्ये, रिव्हिजन प्रॅक्टिस. रिव्हिजन प्रॅक्टिस म्हणजे इथे प्रॅक्टिस हा शब्दाचा अर्थ आहे रायटिंग प्रॅक्टिस. आणि याच्यामध्ये तिसरा एक ऍस्पेक्ट या ठिकाणी ऍड होतो, तो आहे व्हॅल्यू ॲडिशन्स. जर आपण ह्या बाबी जर करू शकलो तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 20 पैकी 20 क्वेश्चन जे आहेत तुम्हाला लिहिता येऊ शकतात. हा एक विश्वास तयार होऊ शकतो
आणि एकदा हे सगळं तुमचं मटेरियल तयार झालं, रायटिंग चांगली झाली, रिव्हिजन चांगली झाली, की ठीक आहे, 2025 ची असेल किंवा 26 ची असेल, कोणतीही तुम्ही मेन्स इथे लिहू शकता. एक कॉन्फिडन्स तुमचा या ठिकाणी तयार होऊ शकतो. तर त्यामुळे मित्रांनो, हे अशा प्रकारचा आता हा वे आहे. तर एक तुम्हाला मी इथे मॉडेल सांगितलं असेल इकॉनॉमीच्या अँगलनी, तर तशाच प्रकारचं सेम मॉडेल हे तुमच्या एन्व्हायरमेंटला सुद्धा लागू होऊ शकते, सायन्सला सुद्धा लागू होऊ शकते. तर तसं आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. आता आपण इथे डिस्कशन केलं असेल या ठिकाणी इथे इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून. आता आपला पुढचा जो काही पर्स्पेक्टिव्ह मित्रांनो, तो असेल या ठिकाणी इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अँगलनी, जो थोडासा डिफिकल्ट आहे. लक्षात घ्या, हा तुमचा सिलेबस आहे. यामध्ये तुम्हाला जे सायन्स अँड टेक्सचा जो काही सिलेबस दिलेला आहे तो या ठिकाणी इथे आहे. विज्ञान तंत्रज्ञान, घडामोडी व त्याची उपयोजना आणि दैनंदिन जीवनातील परिणाम. नंतर आहे विज्ञान तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, त्याच्यामध्ये स्वदेशीकरण, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. नंतर आहे माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता. हे तुमचे सगळे पॉइंट्स आहेत, हे 3. पण लक्षात घ्या, आपला जो काही सिलेबस आहे तो अशा प्रकारचा 4 पॉइंट्स मध्ये आहे आणि यामध्ये आपण जर डिवायडेशन जर केलं तर असे हे 4 पॉइंट तयार होतात. विज्ञान तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन, विज्ञान तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण, विविध क्षेत्रामध्ये असणारी जागरूकता, नंतर आहे बौद्धिक मालमत्ता हक्क. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे तुमचे सायन्स अँड टेकचे 5 मेन पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेले आहेत. आणि या मेन पॉइंट नुसार बघा हा सिलेबस कसा डिवाइड होतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत, प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे प्रश्न दिसत आहेत. आता यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, हे जे तुम्हाला पॉइंट दिसत आहेत किंवा हे सगळं बायफिकेशन आपण कसं केलंय, मुळात हे लक्षात घ्या मित्रांनो, पहिला जो काही पॉइंट आहे भारतीयांची कामगिरी. आता कोणती कामगिरी, अप्लिकेशन कोणते असं तुम्हाला दिलेलं नाहीये. यामुळे लक्षात घ्या, सायन्स अँड टेक मध्ये तुम्हाला स्वतःहून या ठिकाणी इथे सब पॉइंट्स तयार करावे लागतील, कारण की मेन टॉपिक आयोगाने दिले ते खूपच वाईड टॉपिक्स आहेत. तुम्हाला त्यामध्ये स्वतःचा एक बेस तयार करावा लागेल. आणि मित्रांनो, सायन्स अँड टेक साठी तुम्हाला जवळपास साधारण 23 ते 30 टॉपिक या ठिकाणी तुमचे डिझाईन होऊ शकतात. म्हणजे कोणते असतील ते अशा प्रकारचे आहेत: गगनयान मिशन, आदित्य मिशन, चंद्रयान मिशन, इस्रोची कामगिरी मिशन, भारताचे आण्विक धोरण, भारताचे अणुऊर्जा प्रकल्प, 5 ब्रिड रिॲक्टर, भारताचे अपारंपरिक ऊर्जा धोरण, भारत आणि सौर ऊर्जा धोरण, 3D प्रिंटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्री 4.0. तर हे आतापर्यंत आपण जे काही मल्टिपल डायमेन्शन्स तयार केलेले आहेत, जे काही सब पॉइंट्स आपण तयार केलेले आहेत, याचा जो काही आधार आहे तो आहे आपले UPSC चे प्रश्न आणि झालेल्या घडामोडी. यानुसार आपण हे सब टॉपिक्स डिवाइड केलेत. मेन टॉपिक तर आयोगाने दिलेलेच आहे, सब टॉपिक्स आपण हे तयार केलेले आहेत. आणि आता याच्यावर तुम्हाला इथे मल्टिपल डायमेन्शन्स तयार करायचे आहेत. जसं की तुम्हाला जर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता 2025 मध्ये, तो गगनयान मिशन वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मात्र लक्षात घ्या, गगनयान हा तुमचा काय आहे, म्हणजे आता बघा हे कसं आपल्याला डिवाइड करतो. GS3 मध्ये आपला विषय कोणता आहे, तो आहे विज्ञान तंत्रज्ञान. विषयाचं नाव लक्षात घ्या इथे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता जो काही मेन टॉपिक आहे आपला तो कोणता आहे या ठिकाणी इथे असेल, तो आहे भारतीयांची कामगिरी. हा तुमचा मेन टॉपिक आहे जो आपल्याला आयोगानेच दिलेला आहे, भारतीयांची कामगिरी. आता याच्यामध्ये जे काही सब टॉपिक जो असेल तो कोणता असेल या ठिकाणी इथे, तो आहे गगनयान मिशन. आता यामध्ये याचे काय असेल या ठिकाणी इथे, मल्टिपल डायमेन्शन्स. आता हे मल्टिपल डायमेन्शन विषय हे असे असतील. आता बघा तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो. आता मल्टिपल डायमेन्शन कोणते आहे, टाइम किती झालाय, पाणी. तर आता हे मल्टिपल डायमेन्शन्स कोणकोणते आहेत, यामध्ये आता आपले हे मल्टिपल डायमेन्शन कोणकोणते होऊ शकतात, ज्याचा तुम्हाला इथे अंडरस्टँडिंग करायचं. गगनयान मिशन म्हणजे काय, गगनयान मिशनचे उद्दिष्ट कोणते आहेत, वैशिष्ट्य प्रकारचे कोणकोणते आहेत, यानंतर गगनयानचे उपयोग कोणकोणते आहेत, किंवा यामध्ये आपण कोणकोणतं तंत्रज्ञान नवीन नवीन विकसित केलेलं आहे, गगनयान मिशनचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, आव्हाने कोणकोणते आहेत, भारताचं गगनयान मिशन संदर्भात भविष्य काय असणार आहे.
हे संपूर्ण तुमच्या इथे मल्टिपल डायमेन्शन असणार आहे. मित्रांनो, याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सगळे मल्टिपल डायमेन्शन इथे आपल्याला तयार करावे लागतील. सेम फॉर्मॅट आहे सायन्स अँड टेक. आता याचबरोबर सध्या आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये आणखीन एक तंत्रज्ञानाचा सध्या चर्चा चालू आहे, ते आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा पॉईंट कुठे असेल? सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट, किंवा त्याला आपण इथे ऍप्लिकेशन असं म्हणूयात. आता मेन पॉईंट कोणता आहे या ठिकाणी? इथे सायन्स अँड टेक, आणि त्याच्यामध्ये मेन पॉईंट कोणता आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन, म्हणजे उपयोजिता आपण त्याला म्हणतो, उपयोजिता. आता सब टॉपिक कोणता असेल याच्यामध्ये जो आपल्याला तयार करायचा आहे तो कोणता असेल? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये मल्टिपल डायमेन्शन कोणकोणते होऊ शकतात? तेच आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, किंवा भारतामध्ये याचे प्रयत्न कोणते चालू आहेत, असे मल्टिपल डायमेन्शन्स. तर मित्रांनो, ह्या सगळ्या तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार करायला लागतील. विषय, मेन टॉपिक, सब टॉपिक आणि मल्टिपल डायमेन्शन्स हे आपल्याला अशाच प्रकारे इथे तयार करावं लागेल. आता यामध्ये मित्रांनो, हे आपण सगळं तयार केल्यानंतर याच्या नोट्स तुम्हाला स्वतः तयार करावं लागतील. हे सगळे तुम्हाला 30 पॉईंट. आता तसं विचार केला तर हे व्यक्तिगत लेवलला, स्टुडंटच्या लेवलला हे शक्य होत नाही, पण ह्या संपूर्ण गोष्टींच्या काही नोट्स आहेत त्या आपण या ठिकाणी ते क्लासमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी क्लासमध्ये तुम्हाला रेडीमेड उपलब्ध असतील. आता परत तोच प्रश्न, क्लासला प्रमोट करताय का तुम्ही? यस, नक्कीच, पण तुमच्या फायद्यासाठी. कारण की यामुळे तुमचा जो वेळ आहे तो खूप सारा वाचेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयावरती संशोधन करण्याची गरज पडणार नाही. जे तुमचे एक्सपर्ट असतील, ज्यांनी ऑलरेडी या सगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत, ते तुम्हाला सगळ्या रेडीमेड गोष्टी उपलब्ध करून देतील. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी ते वाचायचंय, समजून घ्यायचंय आणि फक्त तुम्हाला लिहायचंय. तर ही स्ट्रॅटेजी फक्त तुमच्या हातामध्ये या ठिकाणी ती असेल. तर हा विषय अशा प्रकारचा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हा थोडासा ट्रिकी आहे, कारण की यामध्ये तुम्हाला पॉईंट दिले असतील 5, या 5 टॉपिक मध्ये तुम्हाला काहीच कळणार नाही काय आहे एक्झॅक्टली. पण हे तुम्हाला अशा प्रकारचे मल्टिपल डायमेन्शन तुम्हाला इथे तयार करावे लागतील. हा झाला तुमचा इथे विज्ञान तंत्रज्ञान. पुढचा पॉईंट आहे तुमचा इथे ऍग्रिकल्चर. म्हणजे आपण आतापर्यंत ह्यामध्ये जे डिस्कशन केलेले मित्रांनो, ते आपण इथपर्यंत आलेलो आहोत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा फिनिश झालेला आहे. पुढचा पॉईंट आहे जो आपण डिस्कस केलेला आहे टेक्नॉलॉजी. आता आपण इथे डिस्कस करतो आपला इथे ऍग्रिकल्चर. आता ऍग्रिकल्चर मध्ये आपण जर सिलेबस बघितला तर कुठे आहे बघा, इथे आहे हा तुमचा पॉईंट, देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण शेती उत्पन्नाची वाहतूक, मर्यादा व संबंधित अडचणी. तर हा एवढा मोठा पॉईंट आहे. परत हा सुद्धा मोठा पॉईंट आहे. तर साधारण हे तुमचे हे 4 टॉपिक जे मित्रांनो, हे साधारण हे ऍग्रिकल्चर मध्ये मोडतात. पण ऍग्रिकल्चर हा विषय आहे असं तुम्हाला आयोगाने कुठेही सांगितलं नाहीये. हे मुळात सिलेबस नुसार ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे डिवाइड होतात, जे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर हे जे सिलेबस आहे तुमचा, हा अशा प्रकारचा आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये. आता यामध्ये हा जो सिलेबस आहे याला मी जवळपास 5 मेन टॉपिक मध्ये डिवाइड केलेला आहे. हे मेन टॉपिक्स आहेत. हे मेन टॉपिक आहे लँड रिफॉर्म्स, फार्मर्स अँड ई टेक्नॉलॉजी, MSP अँड PDS, क्रॉपिंग पॅटर्न अँड इरिगेशन्स, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता पुढचा पॉईंट काय असेल आपल्या या ठिकाणी, ते सब टॉपिक तयार करणे. सब टॉपिक परत आहे या ठिकाणी इथे मल्टिपल डायमेन्शन्स. आता मित्रांनो हे लक्षात घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं तुम्हाला मी का सांगतोय, कारण की ज्या पद्धतीने इथे तुम्हाला मी जे डायरेक्शन सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्हाला आतापर्यंत डिस्कस केलंय, अशा प्रकारचं पुस्तक मार्केटमध्ये कुठेच उपलब्ध नाहीये. इव्हन UPSC ला सुद्धा हे पुस्तक नाहीये, ना इंग्लिश मध्ये ना मराठीमध्ये. त्यांनी काय केलं, त्यांच्या अँगलने जी इन्फॉर्मेशन तिथे त्यांनी ऍड केलेली आहे. मग आता ह्या प्रत्येक बुक्स मध्ये इन्फॉर्मेशन ही वेगवेगळी आहे, डायव्हर्शन खूप जास्त आहे. पण अशा वेळेस आपल्याला इथे जी काही माहिती घ्यायची आहे, जी आपल्याला लक्षात ठेवायची, ती लिमिटेड ठेवायची आहे आणि विशेषतः त्या डायमेन्शन मध्ये ठेवायची आहे. मग एवढं मोठं पुस्तक वाचून आपण लगेच रिजनरेट करू शकतो का? तर नाही. बेस्ट ऑप्शन हाच आहे की स्वतःचं मटेरियल विकसित करणे. UPSC MPSC प्रिपरेशन मध्ये आता नोट्स मेकिंगला जास्त महत्व आहे. मग अशा वेळेस मल्टिपल डायमेन्शन मध्ये तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे काय याची व्याख्या फक्त 3 लाईन मध्ये तयार करा. त्याच्यानंतर MSP याची व्याख्या काय आहे 3 लाईन मध्ये तयार करा, आणि ती स्वतःच्या अँगलने असायला हवी. खूप मोठी 4-5 लाईन आहे, मग कधीतरी 8वी लाईन ती लिहिल, ते होणारच नाही. कारण की 3 तासामध्ये तुम्हाला विचार करायला अजिबातच वेळ मिळत नाही. जे काही असेल काय असेल फक्त तुमचा हात चालणार आहे.
बाकी तुमचं डोकं तिथे रिकामं असणार आहे, नवीन विचार येणारच नाही डोक्यामध्ये, एवढा तुम्हाला टाइम प्रेशर असणार आहे. बेस्ट ऑप्शन हे की थोडकंच वाचा, थोडकंच प्रिपेअर करा आणि पटकन ते लिहून टाका, जे तुम्हाला एक्झाम मध्ये ते करायचे. संशोधन करत बसू नका, खूप सारे रेफरन्सेस करू नका. शॉर्टकट वे आहे की GS3च्या ज्या काही नोट्स आहेत त्या आपल्या उपलब्ध आहेत, त्या वाचा, विषय संपवा. बाकीचं तुम्हाला जर सेल्फ प्रिपरेशन जर करायची असेल तर यामध्ये खूप सारे रेफरन्सेस हे वाचणं तुम्हाला शक्य होणार नाही. GS3 जरी कव्हर करायला तुम्हाला साधारण 2 महिने निघून जातील, 2 ते 1.5 महिना. मग बाकीच्या विषयी तयारी कधी करणार? बेस्ट ऑप्शन आहे की शॉर्टकट काहीतरी करा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला इथे पिकअप करता येऊ शकते. हा झाला तुमचे 5 पॉईंट्स. आता हे 5 पॉईंट नुसार आयोगाने तुम्हाला न्याय दिलेला आहे का? हो, प्रत्येक वेळेस तुम्हाला हा न्याय दिलेला आहे. लँड रिफॉर्म्स वरती प्रश्न आहेत 24 मध्ये, फक्त एवढंच की कधी असतो कधी नसतो. नंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवरती काही वेळेस प्रश्न आहे नाहीये, इथे तुम्हाला प्रश्न दिसत नाहीये. आता हे जे काही तुम्हाला मल्टिपल डायमेन्शन तयार करायचे असतील किंवा जे काही सब टॉपिक तयार करायचे आहेत, हे कसे तयार करायचे? तुमच्या क्वेश्चन्स नुसार, PYQ नुसार, अंडरस्टँडिंग नुसार किंवा जे काही करंट मध्ये ज्या गोष्टी असतात त्यानुसार, या सगळ्याची जे परत जे आहे मल्टिपल डायमेन्शन्स किंवा सब पॉइंट्स, हे तुम्हाला मी इथे तयार केलेलेच आहे. ऍग्रिकल्चरवरती साधारण 4 किंवा 5 प्रश्न असतात, जवळपास 50 गुणांसाठी हा आपला पेपर आहे ऍग्रिकल्चर. आता पुढे आहे मित्रांनो, ते आहे बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट हा एकच पॉइंट आहे. यामध्ये जो काही आयोगाने आपला सिलेबस दिलेला आहे तो आहे 3 पॉइंट्स मध्ये, कन्झर्वेशन, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, आणि नंतरचा पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर ह्या याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. हे बघा सिलेबस मध्ये इथे तुम्हाला इथे दिसत असतील हे पॉइंट्स आहेत: संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, आणि नंतर आहे पर्यावरणीय आघात निर्धारण. तर अशा प्रकारचे तुमच्या या ठिकाणी इथे हे सगळे 3 पॉइंट्स आहेत. आता या 3 पॉइंट्स मध्ये आपण जर विचार केला तर सिलेबस मध्ये क्वेश्चन कसे आलेले आहेत? एन्व्हायरमेंटल पोल्युशन मध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रश्न दिसत आहेत. नंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट वरती एक प्रश्न आहे 2024 चा, बाकी मधात तो तिथे गॅप आहे. पण याचा अर्थ हा होत नाही की कधी करायचं कधी करायचं नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे 3 पॉईंट प्रिपरेशन करावेच लागतील, तरच तुम्हाला या ठिकाणी ते 20 किंवा 30 क्वेश्चन तुम्हाला इथे गॅरंटी मिळू शकेल. म्हणजे कोणताही तुम्हाला मेन पॉईंट जो आहे तो कधीही मिस करायचा नाही, हे आधी लक्षात ठेवा. आता यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं मित्रांनो आपण समजून घेणार आहोत, तर ते आहे या ठिकाणी इथे की जे काही आपण अभ्यास करणार आहोत, जसं की संवर्धन. आता फक्त संवर्धन हा पॉइंट आहे, कन्झर्वेशन हा पॉइंट आहे, पण काय करायचंय? तर हे सगळे जे मित्रांनो हे सगळे तुमचे इथे सब पॉइंट्स, सब टॉपिक तुम्हाला मी दिलेले आहे. तर हे साधारण तुमचे 12 सब टॉपिक्स आहेत. जैव विविधता, सॉरी इथे विविधता झाली, इथे शब्द असायला हवा या ठिकाणी, इथे जैव विविधता हा पॉइंट आहे. नंतर आहे महाजैव विविधता आणि जैविकता हॉटस्पॉट, आर्द्रभूमी आणि रामसर स्थळ, खारफुटी वने, वन आणि इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, प्रवाळ म्हणजे स्कोरॉल, इन सिटू आणि एक्स सिटू कन्झर्वेशन, व्याघ्र प्रकल्पाचे 50 वर्ष, पुनर्निर्मिती ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी, शाश्वत विकास, नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जा, हे तुमचे काय आहेत? सब टॉपिक्स आहेत. आता प्रत्येक सब टॉपिक मध्ये परत काय येऊ शकतो तुमचा इथे? मल्टिपल डायमेन्शन येऊ शकतो. एकदा तुम्ही या मल्टिपल डायमेन्शन मध्ये आलात आणि नंतर त्याच्या नोट्स मध्ये आलात की संपला. फक्त पुढे काय पाठ राहतो? रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि व्हॅल्युएशन. रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि व्हॅल्युएशन एवढंच राहणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये शाश्वत विकास म्हणजे काय? म्हणजे काय, याचे वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, हा त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे वैशिष्ट्य. नंतर याचे इतिहास काय आहे, हे झाले तुमचे ते मल्टिपल डायमेन्शन्स. तर असे तुम्हाला मल्टिपल डायमेन्शन इथे ऍड करत नाहीचे. तर अशा प्रकारचा तुमचा हा बेस आहे. आता पुढे आहे आयोगाने काय दिले? फक्त तुम्हाला एवढंच पॉईंट दिलाय मेन टॉपिक, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती. पण त्याच्यामध्ये नेमकं काय आहे? तर हे सगळे पॉइंट्स आहेत: प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सागरी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, भूमी अवनती, घन कचरा व्यवस्थापन, ई कचरा, राष्ट्रीय जैव इंधन धोरण, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, पंचामृत, राष्ट्रीय हवामान बदल आणि विषय कृती योजना, हवामान बदल, ई वाहन, ओझोन ह्रास, पॅरिस आणि हवामान बदल. मग आता हवामान बदल म्हणजे काय? तर हवामान बदल मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सगळे मल्टिपल डायमेन्शन तयार करता येऊ शकतात. हवामान बदल म्हणजे काय? मानव प्रेरित हवामान बदल म्हणजे काय? हवामान बदलाची कारणे काय आहेत? इंडिकेटर्स काय आहेत? भारतावरती काय इम्पॅक्ट होतोय? त्याचे चॅलेंजेस कोणकोणते आहेत? सोल्युशन्स काय आहेत? तापमान वाढ म्हणजे काय? याचे ग्लोबल वॉर्मिंगचे इम्पॅक्ट काय आहेत? कॉजेस कोणते आहेत? सोल्युशन्स काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास.
म्हणजे आता तुम्हाला हे फक्त कळून गरजेचं नाही की ही स्ट्रॅटेजी अशा प्रकारची आहे, पण त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला काम करावं लागेल. मल्टिपल डायमेन्शन तयार करून त्याच्या स्वतःच्या नोट्स बनावे लागतील. नंतर रिव्हिजन, प्रॅक्टिसेस आणि व्हॅल्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे येणार आहेत. आणि हे मित्रांनो, हे असंच करायचं बरं, दुसरी काही याची काही स्ट्रॅटेजी नाही आहे. आणखी एक तिसरा एक पॉईंट आहे तुम्हाला इथे, पर्यावरणीय आघात निर्धारण. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे हे 10 काय आहेत, मल्टिपल डायमेन्शन्स आहेत. याच्यावर तुम्हाला युपीएससीलाही प्रश्न आलेले आहेत. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, याचे वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर आहे उद्दिष्टे, भारतातील कायदेशीर चौकट, प्रक्रिया, फायदे, AI समोरील आव्हाने आणि त्रुटी, NGOची भूमिका आणि भारत, EIOचे उदाहरण, आणि नंतर आहे सद्यस्थिती. तर हे सगळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इथे मल्टिपल डायमेन्शन्स दिलेले आहेत. आणि याच पद्धतीने तुम्हाला या मल्टिपल डायमेन्शन वरती अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा फक्त पॉइंट आहे, पण याच्यामध्ये लक्षात घ्या, याचा सब पॉइंट हा तुमचा एकच आहे, तो हाच आहे. सब टॉपिक कोणता आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. आणि ह्याच्यावर तुम्हाला अभ्यास करा. असे कमी पॉइंट्स आहेत, सब टॉपिक्स हे मेन असणार आहे. म्हणजे मित्रांनो, हा प्रवास खरंच मोठा आहे. त्यासाठी तुम्हाला हे थोडंसं सिस्टमॅटिकपणे अभ्यास करावा लागेल. आता पुढचा पार्ट आहे तुम्हाला इथे डिझास्टर मॅनेजमेंट. काय आहे सिलेबस, फक्त एवढाच आहे, डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, यासाठी तुम्हाला हा एवढा सिलेबस दिलेला आहे. आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा आणि लवचिक समाज, हे थोडंसं आपल्याला या ठिकाणी इथे आयोगाने म्हणजे महाराष्ट्र आयोगाने आपल्याला हे थोडंसं व्हॅल्युएशन दिलेलं आहे. बाकी सिलेबस हा एवढाच आहे. ओके, डन, लक्षात आलंय. चला, आता आपला पुढचा पार्ट लक्षात घेणार आहोत मित्रांनो. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये साधारण आपल्याला जे प्रश्न येतात ते साधारण 30-40 थोडेसे व्हेरिएशन्स आहे. हे व्हेरिएशन प्रामुख्याने एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट याच्यानुसार होत असते. कारण की साधारण आपण जर ऍव्हरेज जर बघितलं, यामध्ये हे 3 विषय लक्षात घ्या. इकॉनॉमी 50 गुण, ऍग्रिकल्चर 50 गुण, त्याच्यानंतर सिक्युरिटी 50 गुण, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी काय आहे 50 गुण. साधारण हे तर 200 मध्ये ठरलेलं आहे. म्हणजे व्हॅरिएशन जे ते कुठे होणार आहे तुमचं, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये, डीएम मध्ये. कधी कधी डीएम ला 2 प्रश्न असतात, म्हणजे 20 प्रश्न असतात, 20 गुण असतात. तर एन्व्हायरमेंटला 30 असतं, किंवा असे डिवायडेशन इकडे मागे पुढे होऊ शकतं. पण हा असाच ट्रेंड कधी कधी चालतो, हे लक्षात ठेवा. आता आपण या ठिकाणी इथे पुढच्या पॉईंट येणार आहोत, जो आपला शेवटचा पॉईंट आहे ते आहे सिक्युरिटी. लक्षात घ्या, सिक्युरिटी हा जो काही पॉईंट आहे याचं नाव आहे इंटरनल सिक्युरिटी. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा पॉईंट जो आहे तो आधी समजून घ्या काय आहे. मुळात आपल्या देशामध्ये जी काही सिक्युरिटी आहे ती 2 प्रकारची असते. पहिल्या सिक्युरिटीचं नाव आहे इंटरनल सिक्युरिटी, ज्याला आपण इथे मराठीमध्ये अंतर्गत सुरक्षा असं म्हणतो. आणि आपला जो की दुसरा जो की पार्ट आहे त्याचं नाव आहे बाह्य सुरक्षा. अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा असे हे 2 पार्ट्स असतात. आता अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय बघा, जसे की आपला हा भारत देश आहे, आपला भारत देश आहे. म्हणजे विदिन अ बाउंड्री ऑफ इंडिया, म्हणजे याच्या आत जी काही सिक्युरिटी आहे मित्रांनो, याचं नाव आहे इंटरनल सिक्युरिटी. आणि बाह्य शब्दाचा अर्थ हा होतो जसं की परकीय आक्रमण किंवा युद्ध याचा समावेश असतो. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही सोर्सेस आहेत, आपले सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत, या सिक्युरिटी फोर्सेस मध्ये प्रामुख्याने आर्म फोर्सेस यांचा उल्लेख असतो. आता आर्म फोर्सेस म्हणजे काय, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 3 विंग्स आहेत. ह्या सगळ्या 3 विंग्स, याच्यामध्ये आपल्याला इथे सांगता येईल आर्मी, नेव्ही, त्याच्यानंतर एअरफोर्स. तर साधारण आपल्या देशामध्ये बाह्य सुरक्षा याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही या लोकांकडे असते, आर्म फोर्सेसकडे असते, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. पण जेव्हा आपण या ठिकाणी ते अंतर्गत सुरक्षा आपण जेव्हा ही लक्षात घेतो, तेव्हा प्रामुख्याने याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि त्याच्यानंतर CAPF
किंवा यालाच आपण या ठिकाणी इथे पॅरामिलिटरी फोर्सेस असं म्हणतो. पॅरामिलिटरी फोर्सेस याचा समावेश असतो. आणि लक्षात घ्या, या पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश आहे आणि तुम्ही आतापर्यंत तो बरेच वेळेस ऐकला असेल. या पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये एकाचा संबंध आहे सीएपीएफ. सीएपीएफचा अर्थ हा होतो सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. याच्यामध्ये प्रामुख्याने बीएसएफ, त्याच्यानंतर आयटीबीपी, त्याच्यानंतर एसएसबी, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स त्याला आपण काय म्हणतो ते इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आता मला एक्झॅक्टली नाव आता आठवत नाही त्यांचं. इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. त्याच्यानंतर इथं ISF नाही येते, हा लक्षात घ्या किंवा तुम्ही मला कमेंट करून सांगा की काय आहे इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. चला याचं मला पूर्ण नाव सांगा. इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, CS सेंट्रल CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या CISF त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे या ठिकाणी इथे RPF रेल्वे पोलीस फोर्स, BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडो टिबेटियन बटालियन पोलीस फोर्स, सशस्त्र सेना बल, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस, RPF, त्याच्यानंतर CG म्हणजे कोस्टल गार्ड. तर मित्रांनो ह्या सगळ्या ज्या काही बॉडीज आहेत ह्या तुमच्या ज्यामध्ये आणखीन एक ऍड होतो तो आहे CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. हा तुमचा पॅरामिलिटरीचा पार्ट आहे. आणि या पॅरामिलिटरी फोर्स मध्ये आणखीन एक गोष्ट ऍड होते ती आहे तुमची इथे आसाम रायफल. तर ह्या तुमच्या पूर्णतः सिक्युरिटी फोर्सेस आहेत. आता हा जो मुद्दा मी तुम्हाला इथे लक्षात घेतलेला आहे इट्स कॉल्ड ॲज अ सिक्युरिटी फोर्सेस. मग हा पॉईंट तुमच्या सिलेबस मध्ये कुठे आहे मित्रांनो, तर हे लक्षात घ्या. इथून तुम्हाला हा पॉईंट चालू होतो. विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवा. म्हणजे जे काही आपले नक्षलिस्ट आहेत, आपले म्हणजे जे काही नक्षलिस्ट आपल्या देशामध्ये आहेत त्यांच्या संदर्भात जे काही कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरती हा पॉईंट आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका, ज्याला आपण इथे नॉन स्टेट ऍक्टर असं म्हणतो. संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी असणारे आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग, साईटची भूमिका, सायबर सुरक्षा, मूलभूत बाबी, सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन. नंतर आहे विविध सुरक्षा दले, अभिकरणे आणि त्याचे जनादेश. जे आपण आता जे सिक्युरिटी फोर्सेस बघितला तो हा खालचा मुद्दा आहे. विविध सुरक्षा दले म्हणजे यामध्ये आपल्या इथे CAPF, SRPF या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता हा एवढा मोठा सिलेबस आहे पण बेसिकली आपण जर सिलेबस आपण बघितला तर या भागामध्ये हा डिवाइड होतो. चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी, लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम, बॉर्डर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी फोर्सेस. साधारण हा सिलेबस जो आहे तो प्रामुख्याने आपण ह्या मेन पॉइंट्स मध्ये आपण हा डिवाइड केलेला आहे. चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी मध्ये हे सगळे पॉइंटचा समावेश आहे. लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर, कम्युनिकेशन नेटवर्किंग, मीडिया अँड सोशल नेटवर्किंग हे पॉइंट्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही इथे लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम म्हणता, या ऑर्गनाइज क्राईम मध्ये प्रामुख्याने टेररिझम, मनी लॉन्ड्रिंग आणि सायबर सिक्युरिटी आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, या सिक्युरिटीमध्ये आपण जे काही डिवायडेशन केलं असेल तर हे संपूर्ण जे काही पॉइंट्स आहेत इट्स कॉल्ड ॲज अ मेन टॉपिक. आणि हे जे तुम्ही खालचे जे पॉइंट लक्षात घेत आहे इट्स कॉल्ड ॲज अ सब टॉपिक. हे सगळे इथे डिवायडेशन इथे लक्षात घ्या. म्हणजे प्रामुख्याने हे 4च टॉपिक्स आहेत मेन टॉपिक, नंतर आपण त्याचं इथे डिवायडेशन केलेलं आहे. आता हे डिवायडेशन लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक वेळेस तुम्हाला सेम क्वेश्चन इथे आलेले आहेत. यस, हे लक्षात घ्या. इव्हन 24 मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथे 50च आहे, चुकीन 30 झालं असेल हे लक्षात घ्या. इथे परत 20 आहे. तर अशा प्रकारचे हे इथे वेटेज आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे ते क्वेश्चन डिसाइड आहे. इथे सुद्धा इथे तुम्हाला 4 प्रश्न झाले सुद्धा 50. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जर बेसिक पुस्तक वाचायचं असेल, मुळात पुस्तक तुम्हाला इनफ नाहीये पण ठीक अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला
हे तुम्हाला 9वीचं पुस्तक वाचावं लागेल, संरक्षणशास्त्र. याच्यामध्ये फक्त बेसिक अंडरस्टँडिंग दिलेली आहे. पण तुम्हाला जे काही तुमचा अप्रोच जो आहे अभ्यासाचा, तोच अप्रोच तुम्हाला ठेवावा लागेल, जो आपण आतापर्यंत आपल्या ह्या लेक्चर्समध्ये इथे आपण डिस्कस करत आहोत. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण डिस्कशन मधून खूप छान मुद्दे कव्हर झाले असतील. हा आपला सिलेबस आहे. यामध्ये आपल्याला एकूण 24 मेन टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सॉरी, म्हणजे आपण ह्या GS3 मध्ये आपण आतापर्यंत 6 विषय आणि यामध्ये जे काही सब टॉपिक्स आहेत आपले, त्याला आपण इथे मेन टॉपिक असं म्हणूया. मेन टॉपिक किती आहेत आपल्या या ठिकाणी? इथे साधारण 24 हे मेन टॉपिक आहे. आणि जर सब टॉपिकचा आपण जर अभ्यास केला, मी तुम्हाला इथे मेन्शन केले नाहीये, पण अशा प्रकारचे हे सब टॉपिक इथे होऊ शकतात. हा आकडा जवळपास 50 पॉईंट पर्यंत हा जाऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. जसं तुम्ही त्याला डिवाइड करता त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तर आपण अभ्यासक्रम, नमुना प्रश्न, अंदाजित राज्यासह मुख्य परीक्षा प्रश्न आणि गुण हे लक्षात घेतलेले आहे. मधील एकूण मुद्दे किती हे लक्षात घेतलेलं आहे. मुख्य परीक्षा म्हणजे काय आणि त्याचा आवाका कसा आहे लक्षात घेतलेला आहे. सिलेबस ब्रेकअप केलेला आहे. त्याच्यानंतर विषयाची स्ट्रॅटेजी काय असावी हे डिस्कस केलेलं आहे. फक्त बुकलिस्ट हा जो काही मुद्दा आहे तो आपण डिस्कस केलेला नाहीये, कारण की बुकलिस्ट हा कोणत्याही प्रकारचा प्रकार नाहीच आहे. मुळात आवाका मोठा असल्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे रेफरन्सेस आहेत. ते रेफरन्सेस घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. असं कोणतेही एक पुस्तक तुम्हाला सांगता येणार नाही. मार्केटमध्ये काही क्लासेसचे पुस्तक आलेले आहेत, त्याचा तुम्ही फक्त रेफरन्स म्हणून बघा, पण त्यामध्ये स्वतःच्या नोट्स तयार करणं हे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणारच नाही. तर त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा पूर्णतः व्यक्तिगत आहे. पण हे मुद्दा कसा हँडल करायचा आहे याचं संपूर्ण डिस्कशन जे मित्रांनो, ते तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे इथे डिस्कशन केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही राज्यसेवा परीक्षा देत असताना प्रामुख्याने आधी हे समजून घ्यायला हवं की जी काही अपेक्षा आहे आपली मुख्य परीक्षेची ती काय आहे. मुख्य परीक्षेची जी काही अपेक्षा आहे ती आपल्याला CSE जे काही नोटिफिकेशन आहे त्याने आपल्याला सांगितलेलंच आहे. आता या अपेक्षेनुसार आपण हे समजून घ्या मित्रांनो. हे इथे अपेक्षा केलेली आहे. व्हॉट इज अ मेन एक्झामिनेशन, म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो आवाका आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ह्या पॉईंट मध्ये आपण इथे मेन्शन घ्यावं लागेल. तर लक्षात घ्या, हे मुळात आहे काय, CSE मुख्य परीक्षा म्हणजे काय. तर हे तुम्हाला मुख्य परीक्षेनुसार काय काय सांगितलेलं आहे याचा आपण एक आवाका लक्षात घेऊयात. मेन एक्झामिनेशन is intended to access overall intellectual trait and deep understanding of the candidates. ज्यामध्ये आपले जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, डीप अंडरस्टँडिंग आणि इंटेलेक्च्युअल ट्रेट महत्वाचा आहे. इंटेलेक्च्युअल ट्रेट्स म्हणजे काय, ज्याची स्वतःची विचार करण्याची क्षमता आहे त्याला म्हणतो आपण इथे इंटेलेक्च्युअल ट्रेट. याचबरोबर डीप अंडरस्टँडिंग, समजा एखादा विषय घेतला असेल मी कोरॉल्स किंवा एखादा शब्द घेतला असेल सिक्युरिटी फोर्सेस, त्याच्यावरती तुम्हाला डीप अंडरस्टँडिंग असणं किंवा जो की तुम्हाला मेन सिलेबस दिलेला आहे त्या मेन सिलेबस बद्दल डीप अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर द क्वेश्चन्स अँड द नेचर्स अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन इन द जनरल स्टडीज पेपर 2 पासून तर 5 पर्यंत, म्हणजे साधारण हे जनरल स्टडी बद्दल डिस्कशन करतोय. विल बी सच दॅट द वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर देम विदाउट एनी स्पेशलाइज स्टडी. आता या ठिकाणी तुम्हाला जो शब्द विचारलेला आहे तो आहे वेल एज्युकेटेड. आपण वेल एज्युकेटेड आहोत का? ज्या लोकांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्यांना आपण सगळ्यांना वेल एज्युकेटेड असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्ही जो काही बेसिक क्रायटेरिया आहे वेल एज्युकेटेडचा तो क्वालिफाय होता जेव्हा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असते तेव्हा. आणि डेफिनेटली तुम्हाला हे नक्कीच माहिती आहे की आपण UPSC MPSC फॉर्म भरतोय म्हणजे ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी असणं आवश्यक आहे. सगळेजण आपण कोण आहोत, वेल एज्युकेटेड आहोत. पण लक्षात घ्या, वेल एज्युकेटेड असून सुद्धा याच्यावर तुम्हाला म्हटलेलं आहे की ओनली well educated person can give an answer without any specialization of the study. म्हणजे याचा अर्थ हा होतो की या वेल एज्युकेशन मध्ये वेल एज्युकेटेड आहात तुम्ही, यामध्ये तुमचं वेल स्पेशलायझेशन आवश्यक नाही. समजा माझं मॅनेजमेंट सायन्स झाला असेल तर मॅनेजमेंट सायन्सच स्पेशलाइज हवा असं काही नाहीये. तसं जर असतं तर आयोगाने आधीच तुम्हाला डिक्लेअर केलं असतं की आम्हाला MBA वाले लोक हवेत, आम्हाला PhD वाले लोक हवेत, कारण की त्यांना वेल स्पेशलायझेशन नको आहे. ओनली वेल एज्युकेटेड पर्सन कॅन गिव्ह आन्सर विदाउट एनी स्पेशलाइज स्टडी. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्ही जे लिहिणार आहात
ते सुद्धा एकदम वेल स्पेशल किंवा वेल स्पेशलाइज असेल ही अपेक्षा त्यांनी केलेली नाहीये. म्हणून त्यांनी हा शब्द इथे मुद्दाम वापरलेला आहे की कॅन ॲबल गिव्ह अँसर विदाउट एनी स्पेशलायझेशन ऑफ युअर स्टडी. हे जरा जास्त महत्वाचं आहे. द क्वेश्चन्स विल बी सच टू टेस्ट द कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस. हे जरा जास्त महत्वाचं आहे. ऑफ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट. आता व्हरायटी ऑफ सब्जेक्ट मध्ये त्यांनी क्लिअरच केलेलं आहे की 4 GS आहे आणि यामध्ये जवळपास 20 विषय आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये व्हरायटी आहेच. आता बघा हा रिलेव्हन्स काय आहे, त्या सगळ्यांचा या विषयांचा जो काही रिलेव्हन्स आहे तो कशाबरोबर आहे, हॅव अ रिलेव्हन्स फॉर अ करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस. द क्वेश्चन्स आर लाईकली टू टेस्ट द कॅन्डिडेट्स द बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ऑल रिलेव्हंट इश्यूज. म्हणजे सध्या जे काही रिलेव्हंट इश्यू चालू असतील त्याच्यावरती हा फोकस आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अँड ॲबिलिटी टू अॅनलाइज. समजा एखादा इश्यू सध्या काय चालू आहे त्यानुसार त्याच्यावरती तुम्हाला स्वतःचं मत सांगता येतं का, तुम्हाला ते क्रिटिकली अंडरस्टँड करता येते का, हे जरा जास्त महत्वाचं आहे. अँड टेक अ व्ह्यू ऑन कॉन्फ्लिक्टिंग सोशो इकॉनॉमिक गोल्स. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला हे लक्षात यायला हवं की त्या इश्यूवरती तुम्हाला सोशो इकॉनॉमिक गोल म्हणजे सामाजिक आणि आर्थिक काय परिणाम होत आहेत किंवा सामाजिक आणि आर्थिक काय काय उद्दिष्ट राहू शकतात त्या विषयाचे, हे तुम्हाला तुमचं स्वतःचं मत तयार करता यायला हवं. अँड ऑब्जेक्टिव्ह अँड डिमांड्स हे तुम्हाला कळायला हवं. आणि आता हे सगळं त्यांनी सांगितलं की क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतील किंवा क्वेश्चनची जी अपेक्षा आहे तुमच्याकडून काय आहे, डिमांड काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सोशो इकॉनॉमिक लेवल काय आहे, रिलेव्हंट इश्यूज काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता बघा हे सगळं झाल्यानंतर आन्सर रायटिंग म्हणजे काय, व्हॉट इज आन्सर रायटिंग फॉर युअर मेन्स एक्झाम. तर आन्सर रायटिंग या शब्दाचा अर्थ हा होतो द कॅन्डिडेट्स मस्ट गिव्ह रिलेव्हंट. म्हणजे जो तुम्ही प्रश्न विचारला असेल त्यालाच तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण आणि सक्सिंट आन्सर म्हणजे स्पष्ट उत्तर देणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जे काही नोटिफिकेशन आहे UPSC CSEचं, हे प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला हा कंटेंट असतो म्हणजे असतो. तर यामध्ये सर्वात महत्वाचं मित्रांनो हे आहे की आन्सर रायटिंग हे काही खूप मोठी तोफ नाहीये. म्हणजे ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सगळ्यांनी सध्या आन्सर रायटिंग काहीतरी वेगळी तोफ आहे अशाच प्रकारे रंगवलेलं आहे, पण असं अजिबात नाही मित्रांनो. त्याचं कारण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण की या संपूर्ण प्रवासामध्ये लक्षात घ्या लक्षात घ्या या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही आतापर्यंत म्हणजे आता मी एक उदाहरण आपण घेऊया. समजा एखादा व्यक्ती आहे, समजा माझं उदाहरण घेऊया किंवा एखादा श्याम नावाच्या व्यक्तीचं उदाहरण घेऊया की जो जस्ट BA पास आहे. ठीक आहे, आता BA काय तर हे बेसिक एज्युकेशन आहे, ग्रॅज्युएट आहे, वेल एज्युकेटेड आहे. आता मला सांगा मित्रांनो, या व्यक्तीने त्याच्या वर्षाच्या पहिल्या वर्गापासून तर 10वी पर्यंत मला सांगा त्यांनी जी परीक्षा दिलेली आहे ती कशी ऑब्जेक्टिव्ह होती का डिस्क्रिप्टिव्ह होती? तुम्ही 10वीचा पेपर दिलेला आहे, कसा आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे, आपण लिहिलेला आहे, त्याची व्याख्या आपण लिहिलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्या टिपा लिहिलेल्या आहेत, लिहिलेलं आहे, स्पष्टीकरणासह स्पष्टीकरण द्या असं पण लिहिलेलं आहे. म्हणजे पहिली किंवा 10वी पर्यंत, पहिली ते 10वी हा आपला कोणता पॅटर्न आहे, हा तुमचा रिटर्न पॅटर्न आहे, ज्याला आपण इथे रिटर्न एक्झाम म्हणूयात. आणि आपली परीक्षा काय ती सुद्धा रिटर्नच आहे. एवढंच नाही मित्रांनो, 11वी आणि 12वी ही सुद्धा एक्झाम कोणती आपली या ठिकाणी इथे रिटर्नच आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ही एक्झाम कोणती आहे, ही सुद्धा तुमची रिटर्नच आहे. फक्त भाग एवढाच पडतो की तुम्ही अभ्यास करत असताना गोगमपट्टी केली आणि एक्झाम दिलेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी रिटर्न हा पॅटर्न आहेच. म्हणजे आपल्यासाठी लिखाण कौशल्य असं काही वेगळं नाहीच आहे. आपल्याला आतापर्यंत फक्त एवढंच आहे की प्रश्न विचारले जायचे की व्हॉट डू अंडरस्टँड बाय द प्लॅनिंग. मॅनेजमेंट सायन्सला अशा प्रकारचे प्रश्न असायचे, मग तुम्ही ते उत्तर द्यायचे. अकॉर्डिंग टू टेलर वेअर यू आर, वेअर यू वॉन्ट टू गो, इट्स मीन्स अ प्लॅनिंग, इट्स अ प्लॅन. तर ह्या अशा प्रकारचं आपण लिहिलेलं आहे आपल्या ग्रॅज्युएशन मध्ये. मग याचा अर्थ मित्रांनो हा होतो की रिटर्न हा पॅटर्न तुमच्यासाठी काहीतरी वेगळा आहे, रायटिंग करणं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी जगावेगळं काहीतरी सगळं लिहायचं असतं असं अजिबातच नाहीये. तुम्ही ती प्रॅक्टिस केलेली आहे. फक्त एवढंच आहे की UPSCचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचंय. चुकलं तर चुकलं, फक्त एवढंच मार्क्स होऊ शकते, मार्क्स कमी मिळतील, पण हे काहीतरी वेगळे आहे, तुम्हाला काहीतरी जमणारच नाही असा हा पाठ अजिबातच नाहीये. त्यामुळे तुम्ही याला घाबरू नका. आता एक दुसरी एक लेवल आहे की आपला हा जो पॅटर्न आहे
तो युपीएससीच्या धर्तीवरती सेम आपण राज्यसेवेमध्ये हा मेन्स आपण हा सिलेबस घेतलेला आहे. अभ्यासक्रम तर हा तर 100% सारखाच आहे. याच्यामध्ये आपला तीळ मात्र सुद्धा याच्यामध्ये संख्या नाही, सॉरी शंका नाही आहे. मग अशा वेळेस हा जो की शंका जी असायला हवी तुम्हाला ती आहे प्रश्नाची पातळी. आता यामध्ये आता मार्केटमध्ये सुद्धा खूप सारी चर्चा चालू आहे की युपीएससी सारखाच पेपर असेल, असा असेल तसा असेल. ठीक आहे, ते त्यांचे मत. पण माझं या ठिकाणी प्रामाणिकपणे मत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जर आपण हे समजा युपीएससी जर लेवल लक्षात घेतली तर युपीएससी लेवल आपण या ठिकाणी ते ए ही लेवल आपण लक्षात घेऊयात. आणि साधारण जी काही जनरल लेवल आहे क्वेश्चनची त्या किती लेवल असतात, तर ह्या साधारण ह्या 4 लेवल असतात, ए बी सी डी आणि ही चौथी आहे या ठिकाणी ती ई, जी आपण पहिली दुसरी मध्ये आपण सोडवलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नेहमी आपण आतापर्यंत जी काही लेवल आपण बघितलेली आहे, जे आपण आतापर्यंत रिटर्न एक्झाम दिलेली आहेत, ती पहिली ते 10वी असेल किंवा 11वी 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, यामध्ये आपण याच लेवलला आपण हे नेहमी प्रश्न आपण सोडवलेले आहेत रिटर्न स्वरूपामध्ये. सी डी आणि ई, बी सी डी या पॅटर्न मध्ये सोडवलेला आहे. युपीएससी ची एक्झाम आहे तुमची या ए लेवलला आहे. मग आता माझा प्रश्न हे आहे मित्रांनो की राज्यसेवा ही परीक्षा कोणत्या लेवलला असेल? मला हे म्हणायचं मित्रांनो, राज्यसेवा ही परीक्षा जी आहे ती साधारण ए आणि बी ह्या 2 लेवलला असेल. म्हणजे मे बी असं मी म्हणेल की 30% हा पॅटर्न हा तुमचा ए लेवलला असेल आणि जे 70% हा जो पॅटर्न आहे तो बी लेवलला असेल. म्हणजे बी लेवलला म्हणजे तेवढे प्रश्न असतील. पण मला असं म्हणायचं मित्रांनो, जर तुमचा जर आवाका जर मोठा असेल मग तुम्हाला काही प्रश्नच पडणार नाहीये. मग ती ए लेवल असेल किंवा बी लेवल असेल. मला असं वाटतं की बिंदास मित्रांनो दोन्ही लेवलला तयारी करा, ए लेवलला सुद्धा आणि बी लेवलला सुद्धा. ए लेवल म्हणजे काय तर डिफिकल्ट लेवल्स, करंट कंटिन्युअस जरा जास्त असतात. आपल्याला जे काही बी लेवल आहे ती जरा जास्त असेल, बेसिक लेवल जास्त असेल, बेसिक पॉईंट वरती प्रश्नही जास्त असतील. मी म्हणेल की तुम्हाला हे 50-50% नेहमी तयारी करा, कोणत्याही पॅटर्नला तुम्ही तयार राहा. कारण की अजून आयोगाने आपल्याला हे क्लिअरिफाय केलं नाही की प्रश्न कसे असतील. जेव्हा तुम्हाला तो आयोग देईल तेव्हा तुम्हाला कळेल की हा बी लेवल आहे की ए लेवल आहे. पण मी असं म्हणेल की आताच्या लेवलला तुम्ही बिंदास जे सिलेबस आहे तो आधी व्यवस्थित संपवा, सिलेबस समजून घ्या, त्याच्या नोट्स काढा आणि त्यानुसार ह्या एक्झामची हळूहळू 1 बाय 1 तयारी करत चला. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इथे परीक्षेचा हा पॅटर्न होऊ शकतो. जवळपास या 2 तासामध्ये आपण सविस्तर इथे चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या संपूर्ण प्रयत्नामध्ये मित्रांनो मेन्सची परीक्षा काय असते, अप्रोच कसा असतो किंवा मेन्स एक्झॅक्टली काय आहे हे संपूर्ण विश्लेषण आपण केलेलं आहे. भलेही तुम्ही 2025 ची असेल, 26 ची असेल, 27 ची असेल, जी काही एक्झाम द्या, पण या संपूर्ण बाबीमध्ये एकच बाब सर्वात महत्वाची आहे की आता हा मेन्सचा फेज आहे तर मेन्सचा अभ्यास करा. प्री असेल जे असेल ते आपण नंतर बघूयात, पण आता तुम्हाला मेन्सचा अभ्यास करावा लागेल. कारण की सध्या हा मेन्सचा अभ्यास आहे जानेवारी पर्यंत. मग तुम्ही ते 25 साठी असाल, 26 साठी असाल किंवा 27 साठी असाल, हे 3-4 महिने प्रामुख्याने मेन्स साठी तुम्ही ते द्यायला हवे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे जीएस फर्स्ट हा जो की विषय आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, 4 आहे, याची आपण स्ट्रॅटेजी 1 बाय 1 इथे लक्षात घेणार आहोत. आता या सेशन मध्ये आपण या ठिकाणी इथे जीएस 3 याच्यावरती हे सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. तर लवकरच आपले जे बाकीचे सेशन्स आहेत ते आपल्याला तुमच्या समोर येतच आहेत. नक्कीच तुम्हाला या सगळ्यांचा फायदा होईल. हा सेशन नक्की बघा. हा सेशन जो आहे तुम्ही लाईक करा. जर तुम्हाला जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर याच्यावरती आम्हाला नक्की सांगत चला. नेहमी स्पार्क अकॅडमी तुमच्या सोबत आहे. आपण हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो आपण हळू आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आपण स्पार्क अकॅडमी थ्रू आतापर्यंत जे काही जीएस 1 2 3 4 आहे याच्यामध्ये आपण जवळपास खूप सारा सिलेबस आपण संपवलेला आहे. या संदर्भात बॅचेस संदर्भात असेल, कोर्स संदर्भात असेल, ही तुम्हाला इथे इन्क्वायरी करता येऊ शकेल. जे काही डाऊट्स असेल तुम्हाला आम्हाला इथे कमेंट्स मध्ये देता येऊ शकतात. तर धन्यवाद मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. भेटणार आहोत आपण लवकरच नवीन सेशनसह. पुढचा जो आपला मुद्दा असेल तो असेल आन्सर रायटिंग. कशा प्रकारे जीएसटी मध्ये आपण आन्सर रायटिंग करू शकतो किंवा तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओज हवेत यासाठी आम्हाला नक्की इथे कमेंट करून सांगा. धन्यवाद. आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.